सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री चक्रधर मंडळ व पंचकृष्ण प्रबोधन बहुउद्देशीय मंडळ, सर्वज्ञ महिना मंडळ वरुड यांच्या वतीने श्री दत्तात्रय अवतार दिन आपण 1 तारखेपासून साजरा करत आहोत। आज 3रा दिवस आहे आणि शेवटचं सत्र आहे। पहिल्या दिवशी आपण बघितलं धर्म, धार्मिकता कशासाठी आणि धार्मिकता कशामध्ये आहे याचं चिंतन केलं। त्यानंतर वासनिक दशेमध्ये असताना धार्मिकता आपण कशी सांभाळावीत, कशा पद्धतीने सांभाळावीत, सर्वज्ञ श्री चक्रधर निरूपित वासनिकांची जी आस्तिपरी आहे तिचं आपण चिंतन केलं। आवाज येतोय सर्वांना? स्वामी श्री चक्रधरांनी जे तत्वज्ञान आपल्याला सांगितलं ते जीवाच्या हितासाठी, भल्यासाठी, आणि म्हणून आपलं हित कशात आहे आणि हे हित जोपासत असताना किंवा हित करून घेत असताना आपण ज्या अवस्थेत आहोत त्या अवस्थेत आपण धार्मिकता कशी करावी, कशा पद्धतीनं करावी हे प्रथम समजणं अत्यंत गरजेचं आहे। आपण प्रपंचात आहोत, संसारात आहोत, त्यावेळेस काय करावं काय नाही करावं हे माहीत नसल्यामुळं समाज जे करत आला तेच आजपर्यंत आपण करत राहिलो। परंतु स्वामी श्री चक्रधरांनी निरूपलेलं तत्वज्ञान जोपर्यंत आपण अभ्यासत नाही, समजत नाही, जाणून घेत नाही तोपर्यंत आपल्याला धार्मिकता लक्षात येत नाही, समजत नाही। आणि आपल्याला न समजल्यामुळं, आपल्याला न कळाल्यामुळं आपणही दुसऱ्यावर अवलंबून राहून धार्मिकता करतोय, परंतु आपल्या घरामध्ये सुद्धा तशा अडचणी आपणच आपल्याला निर्माण करत असतो। 3 दिवसापासून तुमच्या गावामध्ये येऊन आपले जे सत्संग चालू आहे त्यातून एक मला जाणवलं की आपल्या इकडं मुलांना उपदेश देत नाही। याचं कारण काय की तुम्हाला तुमचा धर्म समजलेला नाही, कळालेला नाही। ज्यावेळेस तुमचा धर्म तुम्हाला कळेल, समजेल त्यावेळेस तुमच्या मनामध्ये ज्या शंका आहेत त्या कधीच येणार नाही। परमेश्वराने ह्या जीवाच्या हितासाठी, भल्यासाठी सृष्टी निर्माण करून स्वतः अवतारले आणि अवतार घेतल्यानंतर वाडेवेडी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून हे तत्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलं। परंतु आपण त्या तत्वज्ञानापर्यंत, त्या परमेश्वरापर्यंत अजून पोहोचलेलो नाही। म्हणून आपण पुढच्या पिढीसाठी जो धर्म द्यायला पाहिजे तो आपण देत नाही। भौतिक जगामध्ये मात्र तसं होत नाही। मुलांना शाळेत घालताना आपण त्यांना कधी विचारत नाही कोणत्या शाळेत घालू, मराठी मीडियममध्ये, हिंदी मीडियममध्ये, इंग्लिश मीडियममध्ये, तुला काय झेपवेल, काय कळेल, काय समजेल। शाळेत घालताना आपली जात आपण चिटकवतो, त्याला विचारत नाही कोणती जात लावू तुझ्या समोर। त्याचा कोणत्याही प्रकारचा विचार न करता त्याचे सर्व निर्णय आपण घेत असतो आणि ते निर्णय घेत असताना त्याच्यावर लादत पण असतो। लहान मुलांना नवीन शाळेत जाण्यामध्ये आकर्षण असतं, पण 2 दिवस 4 दिवस शाळेत गेल्यानंतर त्याच्या लक्षात येतं का हे काही खरं नाही आणि मग ते रडतात, पोट दुखतंय म्हणतात, मला कळतच नाही, मला शाळेतच जायचं नाही। मग त्यावेळेस तुम्ही काय करता? जाऊ दे, नाही जायचं तर नाही जायचं असं म्हणता का? त्याला चॉकलेटचं आमिष दाखवतात, गोड बोलतात, शाळेतून आल्यानंतर तुला गार्डनला नेईन म्हणतात आणि नाहीच ऐकलं तर मग शेवटचं हत्यार काढतात, धपाटा। असं का करतात तुम्ही? तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला जाणीव आहे का शाळेत जाईल, शिकेल, सुशिक्षित होईल, या स्पर्धात्मक युगामध्ये टिकेल आणि भौतिक जगामध्ये सुख प्राप्त करता येतील। शिकला नाही तर याला कुठंच थारा नाही।
शाळेत आणि भौतिक जगाच्या दृष्टिकोनातून तुम्ही घेतलेले निर्णय त्याच्यावरती लादता, त्याला विचारत नाही. आणि मग धर्माच्या बाबतीत मग तो मोठा होईल, त्याला समजेल, कळेल, अधिकार असेल तर घेईल, हे शंका, हे प्रश्न तुमच्या मनामध्ये काय याव्यात? याचा अर्थ धर्म तुम्हाला कळाला नाही, समजला नाही. भौतिक जगातलं सुख कळालं, शिक्षणाचं महत्त्व कळालं, या स्पर्धात्मक युगामध्ये टिकायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे समजलं. परंतु ह्या जीवनामध्ये जीवनमुक्तीतून पास होण्यासाठी, परमेश्वर प्राप्तीसाठी परमेश्वर भक्ती अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी परमेश्वराच्या भक्तीला सुरुवात ही उपदेशापासून होते, नामापासून होते. हे मात्र तुम्हाला जाणवलं नाही, उमगलं नाही, म्हणून तुम्ही मुलामुलींना उपदेश देत नाही. म्हणजे तुम्हाला नरक नको आहे, त्यांना नरकात ढकलायचं का तुम्हाला? परंतु तुम्हाला मनात शंका आहे. आणि हे दररोजचे अनुभव आहे माझे. मुलं शाळेत शिक्षणासाठी बाहेर जातात, 10वीपर्यंत असतात तुमच्यापर्यंत. मग शिक्षणासाठी बाहेर पडतात, मग नोकरीसाठी बाहेर पडतात, लग्न झाल्यानंतर बायकोला घेऊन बाहेर पडतात. आणि मग ते उपदेश दिलेला नसल्यामुळे तुम्हाला वाटतं की आपल्या मुलांनी उपदेश घ्यावा, कारण त्याची जी महागुरू आलेली असते ती अन्य घरातून आलेली असते. तो आता तिचं ऐकल, तुमचं कशाला ऐकल? आणि मग तुम्ही टूम लावता, उपदेश घे, उपदेश घे. आणि मग त्यातून तुम्हाला भीती पण वाटते, शंका पण वाटते, तळमळ पण वाटते की हा माझा धर्म आहे, इतका श्रेष्ठ आहे, माझ्या मुलामुलींनी घेतला पाहिजे. आणि त्यावेळेस तळमळ करून उपयोग नाही. त्यासाठी मला कितीतरी फोन येतात आयांचे, बाबा आमच्या मुलांशी बोला. अहो तुमच्याशी तो बोलत नाही, मी त्याच्याशी कसं बोलणार? आता ही वेळ निघून गेलेली. तरी मी आयडिया देत असतो, एखादा व्हिडिओ पाठवतो, हा व्हिडिओ पाठवा, ऐकायला लावा, माझ्याशी काही बोलायला लावा, किंवा अचानक त्याला कुटुंबासहित स्थानवंदनाच्या निमित्ताने नाशिकला घेऊन या, समोर बसल्यानंतर सांगता येईल. अशा बऱ्याच प्रश्न आणि बऱ्याच शंका घेऊन या अनुभवाचे बोल मी तुम्हाला सांगतो. देवाने सांगितलं आहे की 8 वर्षानंतर ह्या जीवाला कर्मनिष्पत्ती सुरू होते. म्हणून त्याचं ज्ञानाचं, प्रेमाचं वय आहे 8 ते 12 वर्ष. 12 वर्षानंतर हे सुरू होतं. संस्कार 8 वर्षापासून चालू होतं. म्हणून आपण 8, 9, 10 वर्षामध्येच मुलांना, मुलींना उपदेश दिले पाहिजे. पहिले धर्म लावा. धर्म हा संस्कार आहे, संस्कृती आहे. त्याने उपदेश घेतला का त्याच्या मनामध्ये सहजच भावना निर्माण होते, मी उपदेश घेतला आहे. तो देवपूजा करतो, थोडी सिरियसता येते, गांभीर्य येतं. त्याचा अभ्यासामध्ये सुद्धा एकाग्रता निर्माण होऊन त्याच्यामध्ये तीसुद्धा प्रगती दिसलेली आहे. परंतु सर्वात याला अडचण काय असतात? आया. ज्या आई असतात ना, त्याच थांबवतात मुलामुलींना उपदेश घेण्यापासून. कारण वडिलांच्या हातात काही राहिलेलंच नसतं. दादागिरी तुमची तुमच्या घरामध्ये, त्याच्यात तुम्हाला काय कळतं? गप्प बसा म्हणत. ते म्हणलं ठीक आहे बाबा, तुम्ही तुमचा निर्णय घ्या. आणि त्यामुळं अडचणी नंतर भविष्यात येतात. हेच वय असतं त्याचं, त्याला संस्कार लावण्याचं, संस्कृती लावण्याचं, धर्म जोपासण्याचं, धर्म सांगण्याचं. तो काही 12 तास कंटिन्यू अभ्यास करत नाही आणि त्याचं अभ्यासाचं वय पण नाही अध्यात्माचं. त्याला फक्त संस्कार लावायचे. आणि हा अनुभव आहे. जे मुलांनी लहानपणातच उपदेश घेतला ते मुलं शिक्षणासाठी बाहेर गेले, ते मित्रांमध्ये जातात. बाहेरचं वातावरण चांगलं नाही पण ते बिघडलेले नसतात, ते संस्कारक्षम असतात. नंतरच्या काळामध्ये त्याला अडीअडचणी येतात, संकट येतात, मग त्याला आधार परमेश्वराच्या नामाचाच असतो. त्याला काही प्रचिती पण येते, त्याची श्रद्धा अधिक वाढते. मग येणाऱ्या महागुरूला बी तो सांगायला सुरुवात करतो आणि तिथली अडचण तुमची दूर होते. तर तुम्ही थांबवलेलं आहे धर्मापासून, नंतरच्या काळात तुम्हाला त्रास होणार आहे. मुलींच्या बाबतीत तर अत्यंत अज्ञान आहे, गैरसमज आहे. कोणतं घर भेटल, कसं घर भेटल, आणि मग कसं देऊ, काय करू. मुलगी 8 वर्षानंतर उपदेश दिल्यानंतर तिचं लग्नाचं वय असतं 25, 27. आज वयोमान वाढलेलं आहे लग्नाचं. एवढा काळ तुमच्या घरात तुमच्याबरोबर असते. तेवढ्या वेळात तुम्ही धर्मसंस्कार, धर्मसंस्कृती, धर्माची ओळख, ज्ञानवाचक तिला तोंड ओळख देऊ शकत नाही का? देतात. ती पक्की जर झाली तर तिकडच्या घरामध्ये जाऊन ती उपदेश देते. कारण तुमचा जो अनुभव तिला लागतो ना, वर्षभर तुम्ही थोडे शांत राहता, नंतर तुमच्या दादागिऱ्या चालू होतात. तसंच तिचं पण होणार. त्याच्यामुळे ती आपोआप उपदेश देते. आमच्या इकडं सत्संगामध्ये मी मुलींना चॅलेंज करतो, तुझं लग्नाचं वय आहे,
तू उपदेश घेऊन 1 वर्षामध्ये सर्व अभ्यास करायचा, सत्संग करायचे, तत्व सिद्धांत आचार विचारप्रणाली समजून घ्यायची आणि अन्य घरातच लग्न करून 1 वर्षात तुझा नवरोबा उपदेशी झालाच पाहिजे. मग कसं करायचं, त्याला आयडिया, त्याला बोलतं कसं करायचं, त्याला सांगायचं काय नेमकं, सासू सासऱ्यांना काय धर्म सांगायचा, त्यातून वाद न होता भगवद्गीता आपलं जे शोकेस असतं तिथं ठेवायचं, उरलेल्या वेळात कधीतरी ती वाचत बसायचं. त्यांना कधीच धर्म सांगायचा नसतो. त्या सासू सासऱ्याला उत्सुकता वाटते, काय वाचते आमची सून, गीता वाचते. मग सासूबाई, मग आत्या म्हणा, मम्मी म्हणा, काय म्हणायचं म्हणा, मग तुम्ही वाचली का गीता? गीता हा धर्म आपला जगमान्य ग्रंथ आहे, आपला धर्माचा मूळ ग्रंथ आहे. बघा गीतेत अशा अशा अध्याय आहेत, असं असं सांगितलं आहे, अर्जुन देवाने असा प्रश्न विचारला आहे, श्रीकृष्ण महाराजांनी असं उत्तर दिलं आहे. असा थोडा थोडा संवाद करत करत त्यांना अनुकूल करायचं. त्यांना वाटतं बरी आमची सून हुशार आहे, धार्मिकता करते, आणि अशा पद्धतीनं त्यांना कन्वर्ट करून वर्षामध्ये 2 वर्षामध्ये ते पूर्ण कुटुंब उपदेशी केलेले अशा कितीतरी मुली आमच्याकडे आहेत. आणि तुम्ही मुलींना उपदेश देत नाही. जर तुमचं घर धर्माचं आहे, संस्कार संस्कृतीचं आहे, तर तुम्ही हे तर बघणार ना का खाणारं पिणारं नसावं. आणि आजची परिस्थिती वेगळी आहे, मुली कमी आहे, प्रमाण आहे, अपेक्षा वाढलेल्या आहे, त्याच्यामुळं मुलींचं शिक्षण जास्त झालेले आहे, त्याच्यामुळं मुलींच्या लग्नाला अडचण येत नाही, मुलांच्या लग्नाला अडचण येते. तुमचा धर्म जर तुम्हाला समजून घेतलेला आहे, जाणून घेतलेला आहे, तो अभिमान जर तुम्हाला असेल, तर तुम्ही स्पष्ट सांगू शकता की माझ्या मुलीनं उपदेश घेतलेला आहे, आणि उपदेश घेतल्यामुळं तिला तिची धार्मिकता करण्याला स्वातंत्र्य असेल, तर मग आपलं बोलू पुढचं. अन्यथा सॉरी, एक धर्माचा अभिमान घेऊन एखादं स्थळ तुम्ही नाकारलं, दुसरं स्थळ नाकारलं, तर देव 3रं स्थळ तुम्हाला पाठवेल, परंतु तेवढी निष्ठा असली पाहिजे. म्हणून मुलामुलींना उपदेश देणं हे पहिलं कर्तव्य आहे. अशा किती भगिनी माझ्या का ज्यांच्या मुलामुलींना अजून उपदेश घेतला नाही, हातवर करावर. घरातली गोष्ट, बाबा कुठं झाकली मूठ 1.25 लाखाची, कशाला सांगायला लावता, आमचं दुखणं आम्हालाच माहिती. 100% कारण आज काल परवापासून मी आलेलो आहे, ज्या बी मुली मला भेटायला आल्या त्यांना मी विचारलं, त्या कोणीही उपदेशी नव्हत्या. आणि उपदेश नाही घेण्याचं कारण काय? नाही, मम्मीने अजून म्हटलीच नाही उपदेश घ्या, पप्पांचा तर विषयच नाही निघाला. त्याच्यामुळं पहिले मुलामुलींना उपदेश द्या. तुम्ही शिक्षण खूप दिले, डिग्र्या खूप मिळवल्या त्यांनी, परंतु संस्कार संस्कृती धर्माच्या माध्यमातून नाही दिल्या गेली, तर तुमचं सर्वात मोठं नुकसान ते आहे. म्हणून या गोष्टीचा जास्त विचार न करता, मनात काही शंका असतील तर विचारा, आणि त्यातून मुलामुलींना लवकरात लवकर उपदेश द्या. कोणाकडूनही द्या, उपदेश कोणाकडूनही द्यायचा असतो, कारण उपदेश हा परमेश्वराचा घ्यायचा असतो. एक निमित्त असतं आमच्यासारखे कोणी बी, जिथं तुमच्या साधू संतांच्या ओळखी आहे, संबंध आहे, येणं जाणं आहे, त्या साधू संतांकडून उपदेश द्यायचं काम करा. दुसरं अत्यंत महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या, उद्या सकाळी पहाटे 5 वाजता आपलं प्रायचित्त होईल. पत्रिकेत परवा आहे, परंतु प्रोग्राम थोडा बदललेला आहे, तर उद्या 5 वाजता 5 वाजता प्रायचित्त होईल. या 5 वाजेच्या प्रायचित्तामध्ये मंदिरात प्रायचित्त होईल. 5 वाजता गेट लावल्या जाईल. 5 वाजून 5 मिनटं, 5 वाजून 2 मिनटं जरी आले तरी तुम्हाला मंदिरात येता येणार नाही. आणि मग डिस्टर्ब करायचं नाही, दरवाजा वाजवायचा नाही, उघडा उघडा मी आले आले आले. गपचूप इथंच मग कुठंतरी उभं राहायचं, आवाज येत राहील, तुम्ही प्रायचित्त करून घ्यायचं. 5 वाजेच्या आत जे येतील त्यांनाच मंदिरात एंट्री. स्ट्रिक्टली या बाबतीत तुम्ही लक्षात घ्या. आणि प्रायचित्त मी करून घेणार नाही, मी माझं प्रायचित्त करणार आहे, तुम्ही तुमचं प्रायचित्त करायचं आहे. परमेश्वराला समोर ठेवून आपण प्रायचित्त करायचं आहे. त्यामुळं ज्याला प्रायचित्त करायचं आहे, वर्षातून एकदा प्रायचित्त केलं पाहिजे. त्यामुळं तुम्ही जर केलेलं असेल आत्ता जवळपास तर हरकत नाही, परंतु ज्यांनी केलेलं नसेल, ज्यांना जवळ आहे, ज्यांना शक्य आहे, त्यांनी पहाटे 5 वाजता प्रायचित्ताला या. उद्याचा जो समाप्तीचा कार्यक्रम आहे त्यामध्ये मी शक्यतो खूप काही बोलणार नाही, तुम्हाला प्रतिक्रिया द्यायची आहे. या सत्संगात तुम्ही काय ऐकलं, काय समजलं, काय जाणवलं आणि कोणता निर्णय घेतला. त्यामुळं उद्याचा दिवस, त्याच्या सूचना या अत्यंत महत्त्वाच्या आहे. बाकी मंडळाचे जे आयोजक आहे, अध्यक्ष साहेब आहे, सचिव साहेब आहे, त्यांच्या सूचनेनुसार पुढचा हा कार्यक्रम होत राहील. आज अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आपण दत्तात्रय प्रभू अवतार दिन साजरा करणार आहोत उद्या. आता कधी साजरा करायचा, किती वाजता साजरा करायचा, हे मनात खूप प्रश्न असतात तुमच्या.
परमेश्वर अवतार घेतलेला आहे परमेश्वराने, ते निमित्त आहे त्या अवताराचं दिनाचं, आणि त्या निमित्ताने त्या परमेश्वराला आपल्याला आठवायचं आहे, चिंतन करायचं आहे, मनन करायचं आहे. याचा अर्थ तो विशिष्ट टायमिंगलाच आपण अवतार दिन साजरा केला पाहिजे असं काही बंधन नाही. ते एक भावना आहे आपल्या. त्याच्यामुळे त्या निमित्ताच्या अनुषंगाने तुम्ही दिवसभरात त्या दिवशी जे तुम्हाला सांगितलेलं आहे तुमच्या गुरुजनांनी, किंवा मग तुम्ही स्मरण करा, चिंतन करा, एखादा सत्संग ऐका, सूत्रपाठाचं पूर्ण पारायण तुम्ही स्वतः करू शकता, या वाचा, दत्तप्रभूंच्या ज्या बी लीळा आहे त्याचं चिंतन मनन आठवण करा. अशा पद्धतीनं तो अवतार दिन साजरा करतो. एक निमित्त असतं. जसं आता हा कार्यक्रम घेण्याचं निमित्त आहे, गीता जयंती ते दत्तप्रभू अवतार दिन, यामध्ये मग 2 दिवस 4 दिवस जो बी सत्संग आहे त्याचं एक निमित्त आहे. तर त्याच वेळेस घेतलं पाहिजे असं काही नाही. ती तारीख इकडं तिकडं बदलू शकते, वेळसुद्धा बदलू शकते, त्याचं बंधन आपल्याला नाही. कालच आपण विषय घेतला, विधी किंकरत्व आपल्याला स्वीकारायचं नाही. एक नॅचरलता, एक स्वभावता आपल्या मनामध्ये, आपल्या धार्मिकतेमध्ये आलं पाहिजे, आणि त्या देवाला आळवता आलं पाहिजे. त्या अनुषंगाने आपण उद्याचा दिवस किंवा पंचावतार जे बी अवतार दिन आहे ते आपण साजरे करू शकतो. श्री दत्तात्रप्रभू अवतार दिन साजरा करत असताना, श्री दत्तात्रप्रभू अवतारावरती चिंतन करत असताना आपली खरंच त्या दत्तप्रभू अवताराच्या विषयी बोलण्याची, ऐकण्याची योग्यता आहे का, याचंही चिंतन आपल्याला करावं लागेल. कारण दत्तात्रय प्रभू हे परमेश्वरी जे अवतार आहे हे आपल्याला कुणी दाखवले, कुणी सांगितले? स्वामी श्री चक्रधरांनी सांगितले. ज्यावेळेस पूजनीय माईम भट डोमेग्रामला जातात, भेट होते, बोध होतो, आणि एका परमेश्वराशिवाय या जीवाची मुक्ती होऊ शकत नाही, हे जेव्हा जीवेश्वर भाव उमटल्यानंतर पूजनीय माईम भट देवाला विचारतात, मग तुम्ही म्हणतात, मग सांगा परमेश्वर अवतार. आणि मग परमेश्वर अवतार सांगत असताना स्वामी श्री चक्रधर तर स्वतः परमेश्वर अवतार समोर होते. त्यांनी डायरेक्ट सांगायला पाहिजे होतं का, मी परमेश्वर अवतार आहे, मला शरण आहे, मी तुला या जीवनमुक्तीच्या दरवाजातून बाहेर काढेल, तुला मी मुक्ती देईल. परंतु तसं न करता त्यांनी श्रीकृष्ण महाराज अवतार सांगितले. का? तर ते जगमान्य अवतार आहे. श्रीकृष्ण महाराजांवरती सर्वच हिंदू धर्मियांचीच नाही आहे, जे इतर धर्मी आहेत त्यांचीसुद्धा निष्ठा आहे. कारण भगवद्गीतेच्या माध्यमातून श्रीकृष्ण महाराज अवतार जगमान्य झालेले आहे. श्री भगवद्गीता ही जगमान्य ग्रंथ झालेला आहे. त्यामुळं धर्मीयंतर लोकसुद्धा त्याचा अभ्यास करतात, म्हणून निष्ठा श्रीकृष्ण महाराजांची सर्वांची त्या अवतारावरती आहे. तशीच पूजनीय माईम भट्टांची पण होती, आणि म्हणून श्रीकृष्ण महाराज अवतार त्यांनी सांगितले. मग श्रीकृष्ण महाराज परमेश्वर अवतार सांगितल्यानंतर तो जगमान्य अवतार आहे, भगवद्गीता जगमान्य ग्रंथ आहे, आणि त्याच्यामध्ये सर्वच ब्रह्मविद्या शास्त्रच आहे. असं असताना जे पूजनीय माईम भट होते त्यांनी दुसरा अवतार विचारायचं कारणच नव्हतं, आणि स्वामी श्री चक्रधरांनी दुसरा अवतार दाखवण्याचं, सांगण्याचंही कारण नव्हतं. कारण ते अवतार काय मुक्तीला नेणारे नाही आहे का? स्वामी श्री चक्रधरांनीच सांगितलं की कृष्ण महाराजांनी अनंत उद्धरले म्हटले. अनंत उद्धरचे असते, अनंत जी उद्धरले, पण उद्धव अर्जुन प्रसिद्ध का? प्रसिद्ध ते राजे होते. म्हणून त्या प्रत्येक अवताराचा उद्देश एकच असतो, की या जीवाचं हित, जीवाला प्राप्तीला नेणं, जीवाला आनंद देणं. त्यामुळे प्रत्येक अवताराचा जर तोच उद्देश आहे तर श्रीकृष्ण महाराज सांगितल्यानंतर पूजनीय माईम भट्टांनी थांबायला पाहिजे होतं, श्रीकृष्ण महाराजांची भक्ती करायला सुरुवात करायला पाहिजे होती. आणि स्वामी श्री चक्रधरांनी बी श्रीकृष्ण महाराजांच्या व्यतिरिक्त पुढचे अवतार सांगायची गरज नव्हती, कारण तो माहीतच होता. फक्त त्यांनी विचारलं एकापर्यंत यांची भक्ती करा, विषय मिटवा. परंतु तसं झालं नाही. स्वामी श्री चक्रधरांच्या समोर पूजनीय माईम भट आहे. 18 पुराण, वेद, शास्त्र, उपनिषद सारे अभ्यास करून आलेले आहेत, तयार व्यक्ती आहे पूर्ण. आणि त्यांना आता बोध झाल्यामुळं स्वतःच्या मुक्तीची आस लागलेली आहे, आणि ती आस लागल्यामुळं त्यांना आता अवतार, त्या अवताराची ओळख, आणि तो आता आपल्याला उद्धार करता अवतार असला पाहिजे. आणि म्हणून मग त्यांनी सांगितलं, अहो ते द्वापार युग, त्या युगाच्या अनुषंगाने त्या अवताराचं कार्य संपलं, आम्ही तर कलियुगात आहे आता, मग आम्हाला दुसरा अवतार सांगा. आणि मग त्यांनी श्री दत्तात्रप्रभू अवतार सांगितला. स्वामी श्री चक्रधर दत्तात्रप्रभूंचा अवतार सांगितला आहे, आणि दत्तात्रप्रभूंचा अवतार सांगितल्याबरोबर ते तर जगमान्य अवतार, ते सुद्धा दत्तप्रभू असे अवतार आहे का साऱ्या संप्रदायाला अनुकूल आहे.
नाथ संप्रदाय असो, माळकरी संप्रदाय असो किंवा कोणतेही दत्त संप्रदाय असो, सर्व दत्त संप्रदायामधले लोक श्री दत्तप्रभूंना मानतात, पुजतात, दैवत म्हणून स्वीकारतात. आणि तरीही पूजनीय माईम भट्टांना दुसरा अवतार सांगितल्यानंतर सुद्धा त्यावरती ते थांबले नाही आणि पूजनीय माईम भट्टांनी काय स्टेटमेंट दिलं, म्हणजे ते अमोघ दर्शन. त्यांचं दर्शन होईल नाही होईल, भेटतील नाही भेटतील, आणि आमची तेवढी योग्यता नाही, त्यामुळे ते सुद्धा स्वामी श्री चक्रधरांनी मान्य केलं. आणि हे मान्य करत असताना नुसतं पूजनीय माईम भट्टांनी म्हटलं यांनी मान्य केलं नाही. ज्यावेळेस असा प्रसंग नंतरच्या काळामध्ये आला आणि नंतरच्या काळामध्ये प्रसंग आल्यानंतर स्वामी श्री चक्रधरांना श्री दत्तप्रभूंच्या संदर्भात ज्या ज्या माध्यमातून मग पूजनीय महादाईचा असेल, बाकीचे कोणी भक्त असेल, प्रश्न विचारले गेले, त्यावेळेस दत्तप्रभूंचा महिमा देवानी त्यांना सांगितला. एकदा असंच देव निरूपण करत होते आणि निरूपण करत असताना श्री दत्तप्रभूंचाच महिमा सांगत होते. तिथं समोर होते डखले आणि चांगदेव. डखले आणि चांगदेव हे समोर असताना दत्तप्रभूंचा महिमा स्वामी श्री चक्रधर सांगत असताना त्यांना विनाकारण मनात आलं की चला दत्तप्रभूंचं जर दर्शन झालं तर आपली लगेच मुक्ती फिक्स आहे, दर्शन होताच प्राप्ती, बस कशाला झंझटीत पडायचं. मग त्यांनी हट्ट धरला स्वामी श्री चक्रधर, आम्हाला दत्तप्रभूंचं दर्शन करवा म्हटले. आता दत्तप्रभूंचं दर्शन एवढं सोपं नाही, परंतु यांचा हट्ट आहे आणि तो बाल हट्ट स्वामी श्री चक्रधरांनी पुरवला. म्हटले काय हरकत नाही, तुम्हाला भेटेल, परंतु आम्ही ज्या अटी घालतो त्या अटीमध्ये तुम्हाला उतरावं लागेल, तुम्हाला माहूरला जावं लागेल म्हटले. परंतु जाताना एका गावात एकदाच मुक्काम, एकच मुक्काम, दुसरा मुक्काम झाला नाही पाहिजे, पहिली अट. दुसरी अट, नातेवाईकांकडं घरी जायचं नाही, दरमजल करत भिक्षा भोजन करत करत माहूरला जायचं. आणि माहूरला गेल्यानंतर माहूरच्या पायथ्याला कोणी भेटेल ते म्हणतील आम्ही दत्तप्रभू, ते दत्तप्रभू नाही. पुढच्या घाटावरती ते भेटतील आम्ही दत्तप्रभू, तेही दत्तप्रभू नाही. आणि वरती जेव्हा तुम्ही जाल तेव्हा भेटतील ते म्हणतील आम्ही दत्तप्रभू नाही, पण ते दत्तप्रभू असतील म्हटले, आणि दर्शन होईल तुमचं, जा म्हटले. काय हरकत, यांना वाटलं काय हरकत नाही, निघाले. मग आता निघता करता यांच्या मनात सहजच येतं आपल्या मनामध्ये की आता आपण दत्तप्रभूंच्या दर्शनाला चाललो आहे, स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलं आहे, याचा अर्थ आपल्याला 100% दर्शन होणारच आहे आणि दर्शन झाल्यानंतर आपण मुक्तीला जाणारच आहे. मग आता आपल्या घरांची भेटी होत आहे नाही होत, आपण परत रिटर्न येतो नाही येत, जाता जाता दौलताबाद लागतं, तिकडं बाजार भरलेला असतो, बरेचसे पदार्थ दिसतात आणि मग लागले पण लगेच उफाळून येतं. कुटुंब, मुलं मुली, नातू, त्यांचं प्रेम, हे सारं लक्षात आलं. आणि ते लक्षात आल्यानंतर, ते जाणवल्यानंतर क्षणभर स्वामी श्री चक्रधरांनी आपल्याला काय सांगितलं ते विसरून गेले. आणि ते विसरून गेल्यामुळं त्यांच्यात ते चर्चा करतात की आपण काही पदार्थ घेऊ आणि कोणाकडे तरी हातोपर हाती घरी देऊन टाकू जाता जाता. ते म्हटले काय हरकत नाही, एक मत झालं. त्यांनी काही घेतलं, मग वस्तू घेतल्या, पदार्थ घेतले. जाता जाता गावाच्या बाजूने जायला लागले. कोणी नातेवाईक भेटला, ते म्हटले असे असे आमच्या घरी पदार्थ देऊन टाका. ते म्हटले अहो आलेचे तर बाहेरूनच द्या आणि तुम्ही स्वतः तोंडही पाहणं होईल, तोंड दाखवणं होईल आणि तसेच जा. तेही पटतं म्हणे, काय हरकत नाही, जा. मग गावाच्या गेले, घराच्या बाहेर गेल्यानंतर म्हटले वस्तू आहे, आम्ही असं असं चाललो आहे. ते म्हटले आता आलेचे इथपर्यंत तर 2 मिनिटात लगेच स्वयंपाक तयारच आहे, खा, जेवण करा आणि जा. आता जेवण करा म्हटल्यानंतर आता जेवण करता करता सायंकाळ झाली. म्हटले आता रात्र झाली, आता मुक्काम करा आणि सकाळी जावं म्हटले. तुम्हाला कुणी मना केलं आहे, कुणी नाही म्हटलं आहे. आणि मग तसंच झालं. सकाळी उठल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं का ते देवाने सांगितलं ते आपल्याच्यानी तर झालंच नाही, चला आपण रिटर्न. मग स्वामी श्री चक्रधर परत रिटर्न येतात, ते सर्व वृत्तांत सांगतात. आणि तिथंसुद्धा स्वामी श्री चक्रधर म्हणतात हो दत्तात्रय अवतार हा अमोघ दर्शन, हे कोणालाही भेटत नाही म्हटले, कोणालाही भेटू शकत नाही. म्हणजे देवानीच आपल्याला सांगितलं आहे श्री दत्ताप्रभू अमोघ दर्शन आहे, तेवढं सोपं नाही आहे. आणि यात डखले आणि चांगदेवांनी जसा हट्ट धरला तसं तेच नॉलेज, तेच ज्ञान काय पूजनीय आचार्यांना नव्हतं, पूजनीय माईम भट्टांना नव्हतं, महादाईसांना नव्हतं. परंतु त्यांनी कधीच म्हटलं नाही का दत्तप्रभूंचं दर्शन आम्हाला बी घडवा, आम्ही जातो. यदा कधी त्यांनी म्हटलं असतं, त्यांनी ते नियम पाळले पण असते आणि दत्तप्रभूंचं दर्शन पण झालं असतं, पण ते कधीच म्हटले नाही.
याचं कारण काय असं याचं आपण कधी चिंतन करत. आणि हे करत असताना दत्तप्रभूंच्या संदर्भात स्वामी श्री चक्रधरांनी बरंचसं तत्त्वज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे, परंतु ते तत्त्वज्ञानातून आपण समज घेऊन भक्ती करायची असते. अमोघ दर्शने म्हटल्यानंतर आपली तेवढी योग्यताच नाही, आपण त्या अवताराच्या भक्तीच्या पात्रतेच्या नाही. आणि आपल्या डोक्यामध्ये कोणीतरी घुसवतं की संकट आले, अडचणी आले का दत्तप्रभूंचं स्मरण करा. इथं दर्शन अमोघ आहे. त्या अवताराकडं तयार झालेला जीव जाऊ शकतो. आपल्याला धर्माची नेमकी प्राथमिक ओळखसुद्धा नाही, ज्ञानावर गेलो नाही, आचारावर गेलो नाही, त्यागावर गेलो नाही आणि डायरेक्ट दत्तप्रभूंचं स्मरण करून लगेच ते प्रसन्न होऊन आपल्या लगेच अडीअडचणी दूर होतील का? असं होत नसतं. त्यानंतर त्यांनी सांगितलं ते अमोघ दर्शन आहे. आणि मग तिसरा अवतार सांगितला श्री चक्रपाणी प्रभू महाराजांचा. हे तुम्हाला सर्व माहीत आहे. पूजनीय माईम भट्टांना हे माहीत होतं. ते म्हणले कामाख्या निमित्ताने देह त्याग केलेला आहे, तो अवतारच नाही आहे, तर मग आम्ही भक्ती कशी करायची त्यांची? मग सांगितलं गोविंदप्रभू अवताराचं. तिथं गोविंदप्रभू अवतारांचं कार्य चालू होतं रुद्रपूरला. ते म्हटले ही VDPC मूर्त. आता देव काही वेडा नाही, पण देव वेडा होतो जीवासाठी. देव वेडा होय, पिसा होय. देव अवतार घेतात, वेडा, पिसा, मुका, बैरा, पण चालता बोलता देव तो दुर्मिळ असतो म्हटले. देव या जीवासाठी वेडा होऊन येतो. वास्तविक देव काय वेडा आहे का? देव तर ज्ञान बुद्धमय स्वरूप त्यांचं. त्यामुळं ते फक्त आपल्याला समजण्यासाठी. आणि मग सारे चारी अवतार झाल्यानंतर आणि त्यांनी ते कारणं दिल्यानंतर स्वतःपर्यंत पूजनीय माईम भट्टांना देवाने आणलं. आणि आणल्यानंतर सांगितलं की आता येत शरण या, मग आम्हाला शरण या, आम्ही परमेश्वर तुम्ही जीव. तो जीवेश्वर भाव म्हटला, त्यांना बोध झाला आणि तेव्हापासून स्वामी श्री चक्रधरांची ते भक्ती करायला लागले. सांगण्याचं तात्पर्य काय की आपण स्वामी श्री चक्रधरांची भक्ती करतोय. आपली एकनिष्ठ भक्ती स्वामी श्री चक्रधरांची. कलियुगाचा परब्रह्म परमेश्वर अवतार, उभयदृश्य अवतार स्वामी श्री चक्रधर. आणि त्या स्वामी श्री चक्रधरांनी हे 4 अवतार आपल्याला सांगितलेले आहे. तसे वास्तविक पाहायला गेलं तर परमेश्वराने सांगितले हजारो अवतार होऊन गेले, 1000 अवतार आजही आहे आणि उद्या हजारो अवतार होतील. कारण या अनंत जीवाचं उद्धरण परमेश्वराला करायचं आहे आणि ते उद्धरण करण्यासाठी परमेश्वराचं सतत हे कार्य सुरू आहे. अनंत अवताराच्या माध्यमातून सुरू आहे. एका एका जीवासाठी सुद्धा परमेश्वर अवतारू शकतात त्या जीवाच्या योग्यतेनुसार, अवस्थेनुसार. आणि म्हणून आपल्याला जो मिळालेला परमेश्वर अवतार आहे तो अलौकिक अवतार आहे. अलौकिक अवतार. जीव उद्धरण्याचं व्यसन, यतुमुनीचा वेश, कोणत्याही प्रकारचा डामडौल नाही. पूर्ण महाराष्ट्र फिरले. अधिकारी जीवाला निमित्त करून आपल्याला तत्त्वज्ञान सांगितलं, पण तो अधिकारी जीव शोधण्यासाठी वाडीवाडी फिरले. ऊन, पाणी, पाऊस, थंडी सर्व सहन केलं आपल्यासाठी. म्हणून त्या अवताराने आपल्याला काय सांगितलं हे समजणं अत्यंत गरजेचं आहे. पूजनीय माईम भट्टांनी इतकं त्यांच्या व्यतिरिक्त तर आपला अधिकार मोठा नाही आहे. आचार्यांच्यापेक्षा आपला अधिकार मोठा नाही आहे. महादैसांपेक्षा अधिकार आपला मोठा नाही आहे. त्यामुळे दत्तप्रभूंची भक्ती करत असताना ती एक वेगळ्या लेवलवरती जाऊन करायची असते. आपल्यामध्ये बदल करून, कृती करून, आचाराच्या बाजूने अत्यंत तयार झालेला जो जीव आहे तो जीव दत्तप्रभूंची भक्ती करू शकतो. त्या जीवाला स्वामी श्री चक्रधर दत्तप्रभूंकडे पाठवू शकतात. आपल्याकडेने आपण जाऊ शकत नाही. परंतु आपल्या मनामध्ये काही संभ्रम, काही गैरसमज, अज्ञान असतात. आपल्याला ते एक सिक्युरिटी, इनसिक्युरिटी फील करतो आपल्याला. आणि म्हणून त्या अवताराकडे आपल्या अपेक्षा आहे. आणि परमेश्वर कृपेने दत्तप्रभूंचं जरी स्मरण केलं ते सहाय्य स्वामी श्री चक्रधरच करतात. श्रीकृष्ण महाराजांचं स्मरण केलं सहाय्य स्वामी श्री चक्रधरांकडून करतात. कारण बोध आणि बोधशक्ती आपल्याला स्वामी श्री चक्रधरांकडून आलेली आहे. आपल्याला हे सारं तत्त्वज्ञान स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलेलं आहे. भक्ती आपण त्यांची करतोय आणि म्हणून त्या भक्तीच्या माध्यमातून परमेश्वरांनी स्पष्ट स्मरण, चिंतन जे करायला लावलेले, 5वं ते निरंतर स्मरण की जे म्हटले, 5वं ते निरंतर. 5वं ते कोणतं? स्वामी श्री चक्रधरांचं. या गोष्टी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि अनेक लीळेच्या माध्यमातून आपल्याला ते समजणंही गरजेचं आहे. वेळोवेळी महादाईसा ना देव तत्त्वज्ञान सांगताय, त्याही प्रश्न विचारताय. आणि मग ते पुराण ऐकून आल्यानंतर त्या विचारायच्या की दत्तप्रभूंचा अवतार कधी झाला, कोणत्या काळात झाला, पुराणात तर असं आहे,
आणि मग त्यांनी सांगितलं तो चतुर्युगी अवतार. आता ह्या चतुर्युगी अवतार तर त्रेतायुगात अवतार झाला, मग कृतयुगात कधी झाला याबद्दल बऱ्याच वाचना आहे. परंतु मग मागच्या याच्यात झाला असेल किंवा आत्ता झाला असेल, कारण परमेश्वराच्या अवताराविना सृष्टी कधीच नसते. आजही सृष्टी आहे याचा अर्थ अवतार आहे. पण आपल्यासाठी कोणते अवतार? आता हे 5 अवतार. आपल्यासाठी उद्धारकर्ता अवतार कोणता? 5वा अवतार. म्हणून स्वामी श्री चक्रांची भक्ती करत असताना ते तत्त्वज्ञान अभ्यासून आपल्या जीवनात उतरवणं आणि त्या कृतीवर चालणं हे आपलं प्रथम कर्तव्य, पहिलं अध्यात्म आणि पहिली धार्मिकता. हे लक्षात घ्या. पहिले त्या अवताराचे आपण स्मरण चिंतन करत असतो, परंतु 5वं ते निरंतर करायला लावलेलं आहे. कंटिन्यू जास्तीत जास्त स्मरण तुम्ही स्वामी श्री चक्रधरांचं केलं पाहिजे. त्यावेळेस स्वामी श्री चक्रधरांना महादायसांनी विचारलं की पुराणात तर म्हटले आळक राजाचं तिन्ही त्राप दत्तात्रप्रभूंनी शंभुली शंभुली म्हणून त्यांचे नासवले, खरं आहे का? म्हटले हो खरं आहे म्हणे. दत्तात्रप्रभूंच्या बाबतीत स्वामी श्री चक्रधरांना महादायसांनी प्रश्न विचारले आणि त्या अनुषंगाने स्वामी श्री चक्रधरांनी त्याच्यावरती प्रकाश टाकलेला आहे. म्हणजे दत्तात्रप्रभू अमोघ दर्शन आहे, अमोघ अवतार आहे. त्यामुळं त्या अवताराची भक्ती करणं एवढं सोपं नाही आहे आणि अनेक संप्रदाय करतात, परंतु आपण सिद्धांतावरती चालतो. स्वामी श्री चक्रधरांनी काय सिद्धांत सांगितले आहे? या सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरते, या सृष्टीत परमेश्वर अवतार घेतात. आपलं मूळ जे तत्व आहे धर्माचं, हे पुनर्जन्म म्हणजे जन्माला आलेला मनुष्य मरतो, मेलेला मनुष्य जन्माला येतो, पहिलं तत्व लक्षात ठेवा. दुसरं तत्व काय आहे? अवतार परंपरा. या सृष्टीमध्ये परमेश्वर अवतारतात, दुसरीकडे तसं नाही आहे. कोणी म्हणतं आम्ही परमेश्वराचे पुत्र आहोत, कोणी म्हणतं आम्ही परमेश्वराचे प्रेषित आहोत, कोणी म्हणतं आम्ही परमेश्वराचे तीर्थकार आहोत. परंतु परमेश्वर मात्र तुम्हाला जर ओळखायचा असेल, जाणायचा असेल, समजून घ्यायचा असेल आणि त्या परमेश्वराची भक्ती करायची असेल तर इथल्याशिवाय पर्याय नाही दुसरा. आणि आपण तिथं आहोत, परंतु आपण तिथं असल्यानंतर त्या परमेश्वराने आपल्याला काय सांगितलेलं आहे हे समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे. म्हणून परमेश्वर सृष्टीमध्ये अवतरतात. मग सृष्टीमध्ये अवतरल्यानंतर काय कसे करतात, कसे येतात? तर परमेश्वर अवतार घेत असताना अवरदृश्य होतात, परदृश्य होतात, उभयदृश्य होतात. अवरदृश्य म्हणजे अलीकडचे अवतार, चैतन्य मायेपासून कर्मभूमीच्या देवतेपर्यंत जे बी फळं देणारा अवतार तो अवरदृश्य अवतार श्री चक्रपाणी प्रभूंचा. परदृश्य अवतार श्री गोविंद प्रभू बाबांचा. परमेश्वराचं जे बी आहे प्राप्तीच्या अनुषंगाने ते देणारा अवतार म्हणजे परदृश्य अवतार. आणि उभयदृश्य अवतार म्हणजे दोन्ही देणारा अवतार, अलीकडचं बी पलीकडचं बी. अर्थात स्वामी श्री चक्रधरांचा अवतार, श्रीकृष्ण महाराजांचा अवतार, श्री दत्तात्रप्रभूंचा अवतार हे उभयदृश्य अवतार आहे. अलीकडचे देणारे आणि पलीकडचे देणारे या असा अवतार आपल्याला अलौकिक भेटलेला आहे का त्या अवताराची भक्ती करत असताना आपल्याला दुसरं काहीच करायची गरज नाही. कोणते कर्मकांड नाही, कोणता आधार नाही, कोणाची भक्ती नाही, ऋतवैकल्य नाही, कोणत्याच प्रकारची काही करायची गरज नाही. कारण तो समर्थ आहे आणि समर्थ असून सर्व काही देणार आहे. जनरल स्टोर्स काही मागा. अलीकडचं तुम्ही नाही तरी दृष्टपर भक्ती करत असताना प्रपंचासाठीच भक्ती करताय आणि प्रपंचातलं मागताय तरी देव प्रपंचातलंही देतोय, कर्मवश का होईना. परंतु कर्मवश जरी असला तरी तो अनार्जित दातासुद्धा आहे. एखादी वस्तू अशी, एखादी गोष्ट अशी आहे की आपल्या नशिबात नसतेच, परंतु आपली आर्तता, आपली प्रार्थना, आपली योग्यता, आपली शुद्धता त्या लेवलवर जर गेली तर आपल्या कर्मातलं नाही तरी परमेश्वर देतो. त्याला म्हणतात अनार्जित दाता, का जे आपण अर्जनच केलेलं नाही. आणि त्या अवताराची भक्ती करण्याचा योग परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. परमेश्वर जाणीजे, परमेश्वराकडून परमेश्वराची ओळख, परमेश्वराकडून परमेश्वराची जाणीव आपल्याला झालेली असल्यामुळे त्या परमेश्वराची भक्ती करायला त्या परमेश्वरानेच आपल्याला संधी दिलेली आहे. परंतु आपण त्याचं चिंतन विचार काहीच करत नाही. चिंतन विचार न करता आपण फक्त करायचं म्हणून करतोय. हे यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं, ते करताय, आम्हीही करतोय. परंतु आपल्याला देवानी काय सांगितलेलं आहे, कसं सांगितलेलं आहे, तिथं तयार जीव असतात. आपल्याला स्वामी श्री चक्रांची भक्ती नीट करता येत नाही. ते अलौकिक अवतार आहे, जीव उद्धरण्याचं व्यसन घेऊन आलेले अवतार आहे. उपाधिवंत अवतार अजिबात नाही. ज्यावेळेस पूजनीय भांडारेकरांची अवस्था आर्ततेची निर्माण झाली, सत्य काय, परमेश्वर कोण आहे, मुक्ती कशी मिळेल, मनात प्रश्न आला, गेले भिक्षेच्या निमित्ताने भांडारेकरांकडे. पूर्वजन्मामध्ये बाईसांनी परमेश्वर अवताराची सेवा केली होती, ती उतराई करण्यासाठी स्वतः घरी जाऊन संबंध दिला.
असे अलौकिक अवतार आहे की जे स्वतःहून तुमच्याकडे येऊ शकतात. परंतु तुमची तेवढी अवस्था असली पाहिजे. इथं जाऊन सुद्धा नियम पाळून सुद्धा दत्तप्रभूंची भक्ती करत असताना दत्तप्रभू भेटतील याची अजिबात गॅरंटी नाही. आणि या लीळेंमधून आपल्याला समजतं, कळतं, लक्षात येतं. त्याच्यामुळं आपण भक्ती का करतोय, कशासाठी करतोय, कोणाची करतोय आणि कोणत्या अवताराने आपल्या कोणत्या अवताराची ओळख करून दिलेली आहे याचं भान ठेवून धार्मिकता करणं अत्यंत गरजेचं आहे. दत्तप्रभू अवतार हा अलौकिक अवतार आहे. चारी युगामध्ये परमेश्वरांनी घेतलेला अवतार आहे आणि सर्वांसाठी अनुकूल अवतार आहे. उदास कोणीच नाही, प्रतिकूल कोणीच नाही, सर्व मानतात. परंतु आपण परमेश्वराची भक्ती करत असताना त्या परमेश्वराला परमेश्वराकडून जाणून घेतलेलं आहे. परमेश्वर सृष्टीमध्ये अवतारतात, पण अवतारतात कसे? जीव धर्म देह धर्म घेऊन अवतारतात. म्हणजे जीवासाठी अवतार म्हणून जीवासारखेच होऊन येतात. म्हणून आपले परमेश्वर आपल्यालाच कसे जाणवले आहे? आपल्यासारखे. 2 डोळे, 2 कान, 1 नाक, तोंड, हात, सर्व सेम टू सेम, पण अलौकिकत्व हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. स्वामी श्रीचक्र यतुमुनीचा वेश जरी धारण केलेला असेल, वाडेवाडी जरी फिरलेले असतील, परंतु तरीही कितीतरी चमत्कार जीवाला दाखवण्याचं कारण काय? की ह्या जीवानी वेधावं, वेचावं, आकर्षित व्हावं आणि मग दर्शनाला येऊन त्याची योग्यता वाढावी. अनेक भक्तांनी देवाला विनंती केली. कोणी मेल्यानंतर जिवंत करण्यासाठी विनंती केली, देवाने ते केलं. वेरूळला त्या माळ्याच्या अनुषंगाने ती लीळा आपण समजू शकतो. डोळ्याला, आंधळ्याला डोळे दिले, बहिऱ्याला कान दिले, पांगळ्याला पाय दिले. हे सांगण्याचं नाही, दाखवण्याचं कार्य परमेश्वर का करतात? की ह्या जीवाला ईश्वरत्वच उमटावं, समजावं, आकर्षित व्हावं. कारण जीव दृष्टपर भक्ती करणार आहे, काहीतरी अपेक्षा ठेवणार आहे. अपेक्षेशिवाय तो येऊ शकत नाही. आणि ज्याची योग्यता आहे त्याला बोध दिला, ज्याची योग्यता आहे त्याच्याकडून सेवादास्य करून घेतलं, ज्याची अधिक योग्यता आहे त्याला जबरदस्ती अनुसरायला लावलं, आचार्याला जबरदस्ती अनुसरायला लावलं. देवाकडे आचार्य येतात द्वादशांच्या माध्यमातून, येतात जातात, येतात जातात, 7 भेटी होतात. आणि 7 भेटीच्या नंतर त्यांना असं वाटतं की आपण आता देवाजवळच राहावं. सर्वांचं सर्व आटोपल्यानंतर आता घरी जायची वेळ झाली. आणि पुढे गेल्यानंतर आचार्याने आयडिया केली का म्हणे चला तुम्ही पुढं, मी परत येतो देवाला, माझं काहीतरी वस्तू राहिली. परत ते देवाकडे आले. देव सर्वज्ञ, देवाला माहिती आहे. देव म्हणतात का काही राहिलं का तुमचं, का परत आले? तुमचे सोबती लांब जात आहे म्हटले. नाही म्हणे आम्हाला तुमच्याकडे राहायची इच्छा आहे. म्हणली ही काही धर्मशाळा आहे का? कधी यायची इच्छा आहे तर रावण जावं यावं. ही धर्मशाळा नाही म्हटली. जोपर्यंत आम्ही ठेवतोय तोपर्यंत राहावं लागेल. जेव्हा जा म्हटलं तेव्हा जावं लागेल. हा नियम मान्य असेल तर नीट विचार करा, निका विचार करा आणि मग आत्ताच निर्णय द्या म्हटले. आता अचानक असा प्रश्न आल्यानंतर आचार्यांना प्रश्न पडला तर काय करावं? घरचे विचार करायला लागले का लगेच देव असे वाजवायचे म्हटले नीट विचार करा, निका विचार करा, तुमच्या सोबती लांब जात आहे, बोला बोला. आणि इकडचा विचार करायला लागले का देव स्तब्ध व्हायचे. आणि असा विचार करता करता त्यांचा ठाम निर्णय झाला. म्हटले आता आम्ही अनुसरतो तुम्हाला, हरकत नाही. म्हटले घ्या सुपारी, ठेवा, द्या वचन. जोपर्यंत मी ठेवल तोपर्यंत राहीन, जोपर्यंत मी जा म्हणत नाही तोपर्यंत जाणार नाही, जा म्हटल्यानंतर थांबणार नाही. झालं अनुसरण. खूप काही नाही. इकडं आता बरेच प्रकार आहे अनुसरणाचे, परंतु अनुसरण म्हणजे काय ही भीती आपल्या मनामध्ये का निर्माण झालेली आहे? ते जसं आहे तसं आपण जाणत नाही, आपल्यापर्यंत ते आलं नाही. अनुसरण हा त्याग आहे. अनुसरण हा परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने टाकलेलं पहिलं पाऊल आहे. कपडे घातले म्हणजे लगेच अनुसरण झालं, देव भेटले या भ्रमात कोणीच राहू नये. तुम्ही बी राहू नये आणि आम्ही राहू नये. तिथं सुरुवात झाली आत्ताशी. जबाबदारी वाढली. उपदेश घेतल्यानंतर तुमची जबाबदारी वाढते, तसं आम्ही अनुसरल्यानंतर म्हणजे कपडे घातल्यानंतर जबाबदारी वाढते. तिथून खरं अध्यात्म चालू होऊन जातं. कालच आपण बघितलं प्राप्त विषयांचा त्याग, तिथून त्याग सुरू होतो. आणि तिथून त्याग सुरू न करता बाकीचं सुरू झालं तर मात्र त्या कपड्या घालण्याला अर्थ नाही. म्हणून परमेश्वराने जबरदस्ती आचार्यांना अनुसरायला लावलं. महादायसाच्या कितीतरी भेटी झाल्या. पहिल्याच भेटीत पूजनीय माईम भटांना बोध दिला, पण तरी त्यांनी कितीतरी वेळ घेतला अनुसरायसाठी.
तर परमेश्वर या जीवाच्या हितासाठी हे कार्य करत असताना परमेश्वर जीव धर्म देह धर्म घेऊन स्वीकारतो व येतो म्हणून आपल्यासारखाच येऊन येतो. अवरदृश्य अवतार आहे, परदृश्य अवतार आहे, उभयदृश्य अवतार आहे. आणि या उभयदृश्य अवताराची बी एक खावणी असते, वैशिष्ट्य असतं. तसं श्रीकृष्ण महाराजांचं वैशिष्ट्य वेगळं, दत्तप्रभूंचं वैशिष्ट्य वेगळं, श्री चक्रपाणी प्रभूंचं वैशिष्ट्य वेगळं, श्री गोविंदप्रभू बाबांचं वैशिष्ट्य वेगळं. ते म्हटले गोविंदप्रभू बाबांकडे समळा जीवा अधिकारच नाही, म्हणून स्वामी श्री चक्रनाथ त्यांच्या सेवेसाठी कोणत्याही जीवाला पाठवतच नाही. औसाला तर पाठवलंच नाही, म्हटले जाऊच नका तुम्ही. याचं कारण प्रत्येकाच्या जीवात ते प्रत्येक परमेश्वराच्या अवताराचं एक वैशिष्ट्य असतं, खावणी असते. तसं स्वामी श्री चक्ररांकर मात्र कोणताही जीव चालायचा, कोणी यायचं स्वामी श्री चक्रांच्या दर्शनाला, त्यांच्या मागणीनुसार ते द्यायचं बी, स्थिती द्यायचे, त्यांना काय मार्गदर्शन करायचं, काय द्यायचं, दर्शनाचं फळ, संबंधाचं फळ, हे चालूच असायचं कंटिन्यू. म्हणून आपल्याला जो मिळालेला अवतार तो अलौकिक अवतार आहे. त्या अवताराची भक्ती करणं, त्या अवताराने आपल्याला जे सांगितलं आहे ते समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. दत्तात्रय प्रभूंच्या बाबतीत आपण जितकं समजून घेतलं ते एवढं कमी आहे, परंतु स्वामी श्री चक्रधरांनी आपल्याला जे सांगितलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मग महादासांनी पुन्हा एकदा असंच विचारलं एका दिवशी की ह्या मार्गाला आदिकरण कोण म्हटले. आणि मग त्यांनी त्यावेळेसही सुद्धा सांगितलं की ह्या मार्गाला आदिकरण श्री दत्तात्रय प्रभूच. कारण दत्तात्रय प्रभूंनी कोणाला ज्ञानशक्ती दिली? श्री चक्रपाणी प्रभूंना. श्री चक्रपाणी प्रभूंनी कोणाला दिली? गोविंदप्रभूंना. गोविंदप्रभू बाबांनी कोणाला दिली? स्वामी श्री चक्रधरांना. आणि स्वामी श्री चक्रधरांकडून आपल्याला सर्वांकडे आलेली. म्हणजे आपले आदिगुरु कोण आहे? दत्तात्रय प्रभू. परंपरा सुरुवात कुठून झाली? तिथून. आता जे बी परमेश्वरी अवतार असतात ते मुळातच त्यांचं स्वरूपच ज्ञानयुक्त असतं, त्याच्यावर ज्ञान घेण्याची त्यांना आवश्यकता नसते. पण ही सृष्टी व्यवस्था आहे, ही परंपरा चालावी. जसं आता तुम्ही कोणाकडून तरी कोणाच्या साधूंना निमित्त करून उपदेश घेतात, मग नामं घेतात, भक्तीला लागतात, स्मरण करतात. ही परंपरा तिथपर्यंत आलेली आहे. श्रीकृष्ण महाराजांनी अवतार घेतला तरी संदीपनी ऋषींकडे ते शिक्षणासाठी गेले. आवश्यकता होती का? गोविंदप्रभू बाबांचंही तसंच आहे. आवश्यकता होती का? नाही. परंतु देव कोणाला तरी निमित्त करून घेतात, नाही तर स्वयं ज्ञान स्वीकारतात. तर ही परंपरा दत्तात्रय प्रभूंकडून आलेली आहे, म्हणून आदिमूर्ती आहे. दत्तात्रय प्रभूंची भक्ती मात्र इतकी सोपी नाही. आपल्याकडे बरेचसे विशेष दत्तात्रय प्रभूंचेच आहे. माहूरचे, आता माहूरच्या बाबतीत सुद्धा स्वामी श्री चक्रधरांनीच आपल्याला सांगितलेलं आहे. महादाईसा विचारते की साधकांनी कुठं राहावं? म्हणले महाराष्ट्री राहो, कुठेही राहू नये, कानड देशात तेलंग देशात जाऊ नये. ती विषय बळत आहे. तिकडं साधू संतांना परमेश्वरच समजतात, त्याच्यामुळे तो साधू साधूच राहत नाही आणि तो परमेश्वरही होऊ शकत नाही, तो धर्मावरच राहत नाही. त्याच्यामुळे तिकडे जाऊच नका म्हटले. महाराष्ट्री सात्विक भूमी आहे, महाराष्ट्रीय असावी म्हटले. महादाईसा हुशार म्हटले महाराष्ट्रात सगळीकडे असावं का? म्हणले नाही, मातापुरा कोल्हापुरा न जावं, न वाचावं म्हटले, जाऊ नये. आता कोल्हापूरचा तर आपला काही संबंध नाही येत, अर्थार्थी तिथं स्थानं नाही, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जाणं येणं नाही, काही नाही. कधी प्रसंग आला तरी आपण ते टाळावं, खाणं पिणं राहणं. कारण देवाने सांगितलेले साधकाशी विघ्न करते, ती अभिमानी देवता आहे तिथं. मग माहूरचं काय? माहूरला तर दत्तप्रभू स्वतः दररोज निद्रेला जातात. आणि मी दत्तप्रभू तिथंच सांगितलं, स्वामी श्री चक्रधरांनी तिथं सांगितलं जाऊ नका. याचं कारण काय? की तिथं साधकाशी विघ्न होतात. आता आपल्याकडं 1650 स्थान आहे, आपण 1650 स्थान की जय दररोज म्हणतो, पण तरी उपलब्ध आपल्याला 800 900 हजाराच्या आसपास स्थानं आहे. एवढे स्थानं असताना आपल्याला माहूरला देवाने नाही सांगितले तर नाही सांगितले. दुसरे सारे भरपूर स्थानं आहे. देवाने स्वामी श्री चक्रधरांनी स्पष्ट सांगितले, जे वारीले ते न कीजे. जे मी नाही सांगितलंय ना तिथं डोकं लावायचंच नाही. जे म्हणितलं ते कीजे, जे मी सांगितलंय तेच करा म्हटलं. आणि त्याच्यासाठी आपल्या पूर्वज आपल्यापेक्षा कितीतरी अधिकाराचे योग्यतेचे होते, ज्ञानी होते. त्या पूर्वजांनी एक त्याला पर्याय निर्माण केला, 12 खांडी निर्माण केल्या. त्या खांडींचं जे वैशिष्ट्य असं आहे का पूर्ण माहूरला चारी बाजूनी त्या खांडी तयार केलेल्या आहे. त्या 12 खांडी केल्या म्हणजे माहूरची एक प्रदक्षिणा होती, दत्तप्रभूंचं दर्शन घेतल्यासारखं होतं. म्हणून तिथं जाऊ नये. बरं, पक्षकारांनी तर खूप गोष्टी सांगितलेल्या आहे. तिथं गेलं तर काय होईल, हे होईल ते होईल, असा त्रास होईल तसा त्रास होईल. परंतु काही जाऊन येतात आणि काही त्रास होत नाही. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की अरे काहीच नाही. परंतु मग कोणाला होईल? जो साधक त्या योग्यतेचा त्या लेवलचा असेल तर. त्याच्यामुळं आपण शक्यतो वासनिक दशेत एखाद्या वेळेस तुम्ही जाऊन आले असतील, कधी आले तर एखाद्या वेळेस गेले बी तरी हरकत नाही. परंतु आपल्याला देवाने जे सांगितले
ते आपण करावं. याच्यामध्ये विषय व्यवस्था भरपूर लोक करतात. मतांतर आहे का ज्यावेळेस स्वामी श्रीचक्रांना उत्तरापंथाला जाण्याची प्रवृत्ती होते, महादायसा विचारते का आता तुम्ही तर उत्तरपंथाला जाणार, मग आम्हाला कोणाच्या सांभाळी? म्हणजे तुम्हाला गोविंदप्रभू बाबांच्या सांभाळी. म्हणून तर सर्व परिवार रुद्रपूरला जाऊन थांबतात. परंतु गोविंदप्रभू बाबांना जेव्हा आता प्रवृत्ती होते जाण्याची, त्यांना विचारलं, म्हणले तुम्हाला दत्तप्रभूंच्या सांभाळी. मग दत्तप्रभूंच्या सांभाळी असं आचार्यांना सांगितलं, तर मग आचार्यांनी सर्व मार्गमंडळी घेतली. जसं रुद्रपूरला येऊन थांबले तसे माहूरला जाऊन थांबले का ते? मग आचार्यांपेक्षा आपल्याला जास्त ज्ञान आहे का? जास्त योग्यतेचे आहोत का आपण? हा विचार, हे चिंतन आपण केलं पाहिजे. दत्तप्रभू हे अलौकिक अवतार आहे. स्मरण चिंतन, उलट आपण दुःख व्यक्त केलं पाहिजे का आम्ही त्या योग्यतेचेच नाही आहे. आणि अशी कधी योग्यता होईल का दत्तप्रभूंचं आम्हाला दर्शन होईल? परंतु यातूनही तुमची भावना, तुमची निष्ठा किती वरची लेवलची आहे त्यावरती दत्तप्रभू तुम्हाला दर्शन देतील. मी एक सहजच आत्ता घडलेला अनुभव सांगतो. एक व्यक्ती, आपलं उपदेशी कुटुंब, आणि त्या व्यक्तीनं काय केलं का पंचेश्वरला जाण्यासाठी गाडी केली. आता गाडी म्हटल्यानंतर तो ड्रायव्हर अन्य, आणि निघाले ते सकाळी पंचेश्वरला दर्शनासाठी. आता पंचेश्वरला दर्शनासाठी निघाल्यानंतर आपली उपदेशी कुटुंब आहे, मग एकामेकाला चर्चा करताय. दत्तप्रभू दररोज तिथं 12 वाजता येतात भोजनाला. स्वामी श्रीचक्रांनी अशी लीळा सांगितलेली आहे, दररोज तिथं भोजनाला येतात. मग असं कोणाचा काय अनुभव, कोणाचा काय अनुभव. ड्रायव्हर अन्य, तो ते ऐकतोय, तो धार्मिक सात्विक असल्यामुळं त्याला ते अलौकिक वाटलं का असं कसं काय दत्तप्रभू फक्त आम्ही ऐकले होते, पण तिथं दररोज येतात हे आजच ऐकतोय आम्ही. त्याला वैशिष्ट्यपूर्ण आश्चर्यजनक वाटलं आणि त्याला ओढ लागली. अन्य माणूस आहे, त्याला अत्यंत ओढ लागली. त्याची अवस्था अत्यंत तळमळीची झाली. त्यांनी गाडी फास्ट, कारण यांनी काय सांगितलं 12 वाजता आरती, आणि त्याच वेळेस दत्तप्रभू येतात. आता तुम्ही फक्त येतात असं म्हणतात, पण तुमच्या मनात आहे का खरंच येतात? जर खरंच येत असतील तर आपण कितीतरी वेळा पंचेश्वरला झालो. पंचेश्वरला गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर आपण नाश्ता करतो, जेवण करतो, चहा पाणी करतो, आरती करतो, विडा ठेवतो, डोकं टेकवतो, निघून येतो. ती भावना आहे का आपल्या मनामध्ये? कधीतरी तुमच्या घरी एखादा पाहुणा येणार असेल, त्यांनी सांगितलं आम्ही येतो, मग पाहुणा यायच्या अगोदर तुम्ही जेवून घेता का कधी? तुम्ही पाहुण्याची वाट पाहता ना, अर्धा तास लेट झाले तरी थांबता नाही, त्यांच्याबरोबर यावं, बसावं लागेल, जावं लागेल. दत्तप्रभू येणार आहे भोजनाला, आणि तुम्ही तिथं जाऊन दत्तप्रभूंची वाट पाहता का भोजनाची? सारे अगोदरच उरकून घेतलेलं राहतं, फक्त प्रोसेस करून निघायची. ती भावना त्या लेवलचीच नाही आहे. म्हणून पंचेश्वरला दर्शनाला तुम्ही जायचं असेल तर कधीही तिथं आरतीच्या अगोदर काहीही घ्यायचं नाही. त्या दत्तप्रभूंना येऊ द्यायचं, कारण दत्तप्रभू येतात. ही निष्ठा आपली असली पाहिजे, ती भावना आपली असली पाहिजे, त्यानंतरच सारं करायचं. आत्तापर्यंत तर कोणी केलेलं नसेल. मी एकदा आत्तामध्येच एक सर्व सद्भक्तांनी गाडी केली, म्हणजे पंचेश्वरला जायचं, वेगळे स्थानं करायचे. म्हटलं चला, मला बी नेलं जबरदस्ती. नेल्यानंतर तिथं गेल्यानंतर लगेच उतरल्यानंतर कोणी बाथरूमला जातं, कोणी फ्रेश होतं, आणि नाश्ता करून घ्या मग स्थानं करू आपण. म्हटले वा रे, म्हटलं मी तर नाही नाश्ता करत नाही, मला काही लागत नाही, तुमचं चालू द्या. मग नाश्ते केले चापून चोपून मस्तपैकी. आपले नाश्ते बी काही नाश्ते नाही राहत, ते नाश्ते बी जेवणच असतं आपले, म्हणायला नाश्ता असतो आपण. नाश्ते वगैरे केले, मग स्थानं वगैरे केले सर्वपैकी. म्हणजे आरतीला वेळ आहे म्हणे, आता पुढच्या आपल्याला चला निघा. पुढच्या स्थानावर गेलो, मी गप्प बसलो, आपलं चिंतन. पुढचे गेल्यानंतर बाबा तिथं जेवणाची व्यवस्था आहे, मग आता जेवणाला वेळ आहे, सांगा काहीतरी. म्हणलं कोणी पंचेश्वरचं स्थान केलं, प्रत्येकाने हात वर केला, जसा काल तुम्ही सर्वांनी हात वर केला. सोपं असलं का हात वर करायला अडचणच नाही. संकल्पाला म्हटलं का लगेच मग करू का नको, निग्रह म्हटला का नको. सर्वांनी हात वर केले, आम्ही केलं. म्हणलं कोणी नाश्ते केले, सर्वांनी हात वर केले, नाश्ता केले. दत्तप्रभू कधी येतात म्हणले उपराला? म्हणे 12 वाजता. तुम्ही नाश्ते कधी केले? 9 वाजता. तुमच्या घरात कधी करतात? असं करतात का? म्हटलं पाहुणे रावळे येणार आहे असं. आणि दत्तप्रभू येणार आहे म्हणून तुम्ही दर्शनाला गेले, त्याच्या अगोदरच खाल्लं, आणि दत्तप्रभू यायच्या अगोदर तिथून निघाले, दर्शन झालं का? म्हटले तुम्ही तर म्हणते आम्ही दर्शन केलं. या भावना प्रार्थनेत ताकद आहे, भावना महत्त्वाची. त्या ड्रायव्हरला इतकी ओढ लागली की खरं दत्तप्रभू येणार आहे, आपल्याला दिसतील का?
आपण तर उपदेशी नाही, आपली योग्यता नाही, पात्रता नाही आहे. त्यांनी 11:30च्या आत गाडी नेली. त्याला ती उत्सुकता, ती अवस्था, ती भावना, ती श्रद्धा त्याची एवढी वाढत गेली. त्यांनी खाली उतरलं. हे तर खाली उतरले, यांचं आता हे रुटीन झालेलं ना, आपलं गुळगुळीतपणा झालेलं आहे. आपल्याला काहीच वाटत नाही, स्थानदर्शनाचं काही वाटत नाही, तिथे गेल्यानंतर काही वाटत नाही. आपल्याला फक्त डोकं टेकवायचं, निघून जायचं आणि विडे ठेवायचे, याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच करायचं नाही. तो ड्रायव्हर मात्र उठल्यानंतर त्यांनी पाहिलं ते स्थान आहे. त्यांनी माहिती करून घेतली, हे स्थान इथं दत्तप्रभू दररोज 12 वाजता येतात. त्याच्या मनात 100% गॅरंटी आली, दत्तप्रभू येतात म्हटल्यानंतर आजही येणार आहे. आणि तो समोर स्थानाच्या बसला शांत निवांत, आणि डोळे फाडून फाडून पाहतोय का आपल्याला काही दिसेल का, आपल्याला काही समजेल का, आपल्याला काही जाणवेल का, काही प्रचितीला येईल का. आपण तर उपदेशी नाही, आपण तर प्रथमच आलेलो आहे. आपली तेवढी योग्यता आहे का, आपली पात्रता आहे का, योग्यता आहे का, हे मनाला दुःख तो चिंतन करतो दत्तप्रभूंचं त्याच्या मनाने, त्याच्या व्यवस्थेनुसार. आणि हे मात्र उतरले, कोणी फ्रेश होतंय, कोणी हातसोळे करतंय, डोकं टेकवतंय, कोणी विडे ठेवतंय, यांच्या मस्तीत. आरती सुरू झाली, आरती झाली, आणि मग हे म्हटले उठा उठा चला, कुठे ड्रायव्हर इकडं तिकडं शोधू राहिले. तो शांत बसलेला आहे, स्तब्ध अगदी. आणि ज्यावेळेस नंतर मग ते जेवण वगैरे करतात, निघतात रिटर्न, तो अत्यंत शांत असतो. का बोलत नाही तू, का शांत? नाही, मला दत्तप्रभूंचं दर्शन झालं. ते हसायला लागले. आम्ही उपदेशी एवढ्या वर्षापासून स्थानाला येतोय, आणि एवढ्या वर्षापासून स्थानाला येऊन व्हिडिओ वाहून आणून थकलो आम्ही. ट्रकभर नारळं आम्ही वाहिले असतील आजपर्यंत ना, आम्हाला ती प्रचिती आली नाही. हा ड्रायव्हर माणूस उपदेशी नाही, आणि हा मग दत्तप्रभूंचं दर्शन झालं. ती प्रार्थना, ती भावना, ती अवस्था त्याची त्या लेवलवर गेली असेल, त्याला त्याच्या पद्धतीनं काय त्या परमेश्वराने अलौकिकता दाखवला असेल, क्षणभर स्तब्ध वाटला असेल, काहीतरी त्याला झाल्यानंतर जाणवल्यानंतर त्यांनी ते स्टेटमेंट दिलं आहे. हे मी जेव्हा त्यांच्याकडूनच ऐकलं तर ते म्हटले असं असू शकतं का? म्हटलं असू शकतं. देणारा देव आहे, घेणारा तो आहे. प्रार्थनेत ताकद आहे. तुमची प्रार्थना किती ताकदीची आहे हे महत्त्वाचं आहे. एकदा असंच एक राज्य असतं, आणि या राज्यामध्ये तो राजा एका मंदिरात, श्रीकृष्ण महाराजांचं मंदिर असतं, दररोज जायचा दर्शनाला. त्याचं ते रुटीन झालेलं असतं दररोज. आता मंदिर म्हटल्यानंतर बाहेर काही लोक भिकारी मागण्यासाठी बसलेले असतात. ते एक उजवीकडे भिकारी असतो, एक डावीकडे भिकारी असतो. तो राजा गेला का उजवीकडचा भिकारी काय म्हणतो, राजे तुमच्याकडे सर्व काही आहे, काहीतरी द्या आम्हाला बी, तुम्ही राजे आहात. आणि डाव्या बाजूचा भिकारी काय म्हणतो, देवाला सांगतो, तो हा राजाला मागतो आणि तो देवाकडे मागतो, देवा तुम्ही सर्वांना दिलं, या राजाला दिलं, मलाही काहीतरी द्या. दररोजचं असतं त्याचं. तो जायचा राजा यायच्या वेळेस, हा देवाकडे मागायचा आणि हा राजाकडे मागायचा. त्या राजाला थोडंसं कधीतरी एक जाणवलं, तो प्रधानाला बोलवतो, तो काय प्रकार आहे, काय करावं, काहीतरी द्यायला पाहिजे. आता राजा म्हटल्यानंतर राजाच्या पद्धतीनं तेवढ्या लेवलचं, तेवढ्याच क्वालिटीचं द्यावं लागेल ना. काही 5 पैसे 2 रुपये देऊन चालणार नाही. ते म्हणशील राजा तर भिकारी निघाला, राजा आहे राजा आहे, त्यांनी 5 पैसे 10 रुपये द्यावे, काय अर्थ आहे त्याला. तो प्रधान काय म्हणतो, आता दोघांना देऊन काय उपयोग आहे, कारण जो तुमच्याकडे मागवतो त्याला तुम्ही द्या, जो देवाकडे मागवतो त्याचा देव पाहून घेईल म्हटले. तुमच्याकडे जो मागतोय त्याला देण्याचं काम तुमचं आहे. राजाला पटतं, म्हटलं बरोबर आहे. दुसऱ्या दिवशी तो राजा काय करतो, एक डबा घेतो, त्याच्यात खीर करतो, आणि त्या खिरीच्या डब्यामध्ये काही सोन्याचे नाणं टाकून देतो खाली, आणि घेऊन जातो. जो राजाकडे मागतो उजव्या बाजूचा भिकारी, त्याला ते देऊन टाकतो. राजा येतो, दर्शन घेतो, निघून जातो. तो याला काय सांगतो की अरे बघ म्हणे, मी राजाकडे मागितलं तर राजाने मला खीर पाठवली म्हणे, आणि तू देवाकडे मागितलं, तुझा देव काय देणार आहे, कधी देणार आहे, कसा देणार आहे म्हटले. त्याला हिनवायला लागला. आता हा खीर खायला लागला होता, म्हणतो आजच्या दिवसाचं काम झालं, काय हरकत नाही. खीर खायला लागल्यानंतर तो खीर एवढी मोठी होती, त्याचं पोट भरलं. अर्धी संपली ना अर्धी बाकीच राहिली. ते म्हटले आता ही काय करायची, फेकून देण्यापेक्षा हाय बी आपलाच आहे, जाऊ द्या. त्याला देऊन टाकली ती खीर त्याला देऊन टाकली. त्याला आता काय भेटायचं ते भेटलं. दुसऱ्या दिवशी राजा आल्यानंतर
उजव्या बाजूचा भिकारी तसाच आहे जो राजाकडे मागत होता, आणि डाव्या बाजूचा भिकारी गायब आहे, तो दिसलाच नाही. तो काय सांगतो, राजा कालची खीर मस्त होती, म्हणजे चांगली होती. याला वाटलं की आपण आता खीर दिली, त्या खीरीत पैसे दिले, सोन्याचे नाणे दिले, हा आता काही दिसणार नाही. राजाला उत्सुकता की मी दिलंय म्हणून आता हा दिसणार नाही, आणि हा देवाकडे मागतो, देव याला काय देणार आहे, हा तर दररोजच भीक मागणारा दिसणारच आहे, बघू आपण. हा म्हणतो राजा खीर चांगली होती पण भरपूर होती, त्याच्यामुळे मी अर्धीच खाली, अर्धी त्याला देऊन टाकली. राजाला कळालं जो देवाकडे मागतो त्याला देव देतो. तुमच्या प्रार्थनेत ताकद असेल तर तो देईल. म्हणजे दत्तप्रभूंचं तसंच आहे. पण ती अवस्था, ती लेवल तुम्हाला पकडता येईल का याचा विचार करा, चिंतन करा. उभयदृश्य अवतार, यतिमुनीचा वेश, अलौकिक अवतार, जीव उद्धारण्याचं व्यसन घेऊन वाडीवाडी फिरणारा अवतार एकीकडे आहे का जो हाक मारताच लगेच तुमच्या समोर येऊ शकतात. खूप मोठी आर्तता, खूप मोठं ज्ञान, खूप मोठा आचार, खूप मोठी प्रवृत्ती निर्माण करण्याची आवश्यकता नाही. फक्त एक तळमळ, तोची व्हावा, तोची भेटावी ही भावना. आणि एकीकड श्री दत्तप्रभू अवतार का जिथं तयार जे जीव आहे तेच जाऊ शकतात. आणि आपण तयारी आपली काय, संकल्प कोण कोण सोडणारे, हात वर करा बरं. आपले संकल्प सोडायची तयारी नाही, दत्तप्रभूंचं दर्शन करायला निघाले. 3-4च बाया आहे माझ्या, त्या बी करू का नको, करू का नको असं करते. हात वर करा म्हटल्यानंतर पटकन असे दोन्ही हात वर करायला पाहिजे होते ना. ही भावना आहे, आपल्या प्रार्थनेत ताकद आहे, परंतु ती प्रार्थना आपली कोणत्या लेवलची असायला पाहिजे. म्हणून दत्तप्रभूंचं भक्ती करणं एवढं सोपं नाही, परंतु अवघड पण नाही आहे. तुमची तेवढी अर्थता, तेवढी योग्यता असेल आणि स्वामी श्री चक्रधरांना प्रार्थना करून दत्तप्रभूंचं दर्शन द्या असं तुम्ही जर आळवलं आणि तर त्यांनी ठरवलं तर तुम्हाला दत्तप्रभूंचं दर्शनही होऊ शकतं. दर्शन होतात तुमची प्राप्ती तुम्हाला होऊ शकते, तुमचा अधिकार योग्यता वाढू शकते, परंतु मात्र कनेक्शन इकडून जावं लागेल तुम्हाला. आणि हे जर भेटले तर तिकडे जाण्याची आवश्यकताच नाही आहे, कारण यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतला, अयोग्य जीवाला योग्य करीती. या जीवामध्ये ताकदच नाही आहे, तेवढी योग्यताच नाही का परमेश्वराला तो प्राप्त करू शकेल. निरूपण करताना स्वामी श्री चक्र सांगताय पुढं, माईम भट आहे, आचार्य आहे, महादाई साई सर्व भक्त आहे. म्हणजे या जीवामध्ये ताकदच नाही का तो परमेश्वराला प्राप्त करेल, हा दोषी आहे म्हटले. आचार्यांना दुःख झालं. देव सांगताय हा मार्गदोषी आहे, हा ह्या दोषी आहे, तो त्या दोषी आहे, याच्यामध्ये निर्दोषत्व नाही आहे, तोमुळे हा जीव परमेश्वराला प्राप्त करू शकत नाही. आचार्यांना दुःख झालं, रडायला लागले. दुसरीकडे जाऊन देव म्हणतात का रडतात. म्हणले जर देवच मिळत नसेल तर उपयोग काय जगून. म्हणले धीराचं हो, अयोग्य जीवाला मी योग्य करतो. हा अयोग्य जीवाला योग्य करणारा परमेश्वर आपल्याला भेटलेला आहे. आणि आपल्यामध्ये एवढी अयोग्यता आहे का 800 वर्षानंतर जन्माला आलो, देव कळाला, देव समजलाय, तरी देव नको पाहिजे आपल्याला. आणि असा अयोग्य जीव दत्तप्रभूंची भक्ती करून प्राप्तीचे स्वप्न पाहतोय, हे आपलं अज्ञान आहे का ज्ञान आहे का भाव आहे का भोळे भाव आहे, काय आहे काय आपलं, याचं चिंतन आपण केलं पाहिजे. स्वामी श्री चक्रांनी पूज्य माईम भटांना, आचार्यांना घडवलं, मडवलं, जे जे आहे ते सांगितलं, ते करायला लावलं. कर्मनाश अनंत जन्म नासवले आणि योग्य करून मग प्राप्तीला. इथं योग्य करायचं काम नाही आहे, योग्य जीवाला ते प्राप्तीला नेणार आहे. मग इकडे योग्य व्हा, प्राप्तीला ते नेतील. इथं योग्य व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं, कालच्या आपण सूत्रांचं चिंतन करायचं आणि त्या सूत्रांच्या चौकटीत बसायचं म्हणजे योग्यता. त्या योग्यतेला जर पोचलो तर मग दत्तप्रभूंचं दर्शन, तर दत्तप्रभूंची भक्ती. आपण तर दत्तप्रभू जे दत्तात्रय कवच वाचूनच हैराण झालो 21 वेळा आणि 51 वेळा. ते दत्तप्रभूंचं कवच जे आहे ते काय दैवराटीचं आहे, केशवदासांनी तयार केलं आहे, महादाईसांनी तयार केलं आहे, माईम भटांनी तयार केलं आहे, कोणी तयार केलं आहे. त्याचं वर्णन काय, आपला निवृत्ती धर्म आहे, परमेश्वर प्राप्ती, त्याच्या पाठीमागे शेवटचं काय आहे, धन धान्य द्या म्हटले, सुख द्या. याच्यासाठी परमेश्वर भक्ती करायची असते का, ते तर कर्मवश आपल्याला भेटलेलंच आहे. याचं चिंतन करा. दत्तप्रभू जे कवच आहे ते स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलेलं दत्तप्रभू अवताराचं नाही. त्याच्यामुळे ते दत्तात्रय कवच आपण म्हणण्यापेक्षा सूत्रपाठ, त्याचं चिंतन, आपल्यातला बदल, आपली कृती, आचार प्रणाली
स्वीकारणं म्हणजे परमेश्वराची भक्ती करणं आहे. दत्तात्रय कवच करून 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 दृष्टपर भक्ती हे मिळवावं ते मिळावं त्याच्यासाठी तुम्ही करताय. आणि वेल एज्युकेटेड लोक, मला कितीतरी मुली फोन करतात, बाबा लग्न होत नाही, आमच्या बाबांनी सांगितलं 21 वेळा पारायण महिन्यापासून चालू आहे, रिझल्ट काही भेटे ना, किती वेळा करू. म्हणलं रिझल्ट भेटणार नाही, कारण रिझल्ट मिळवायचा असेल तर तुला थोडासा त्याग करावा लागेल, तुझ्या अपेक्षा खूप वाढल्या म्हटलं, त्या अपेक्षेमध्ये थोडी तडजोड करावं लागेल. प्रपंच हा तडजोडीचा आहे बाई. देवानी कॉन्ट्रॅक्ट तुमचं लग्न लावण्यासाठी नाही घेतलेले, तुम्हाला प्राप्ती नेण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे. देवाचं कॉन्ट्रॅक्ट तुमचं हिताचं आहे, तुमच्या अहिताचं नाही, प्रपंच हिताचा नाही आहे. प्रपंच जर हिताचा असतं तर देवानी काय सांगितलं असतं, अस्थिर. त्या अस्थिर प्रपंचाला स्थिरतेकडे नेण्यासाठी कर्म करतात. ते कर्म दुःखाला पापाला मूळ आहे. त्याच्यामुळं प्रपंचातून काढण्यासाठी का देवाने तुम्हाला बोध दिला, आणि तुम्ही प्रपंचासाठी त्या दत्तात्रय प्रभूंचं परत कवच करून दत्तात्रय प्रभूंना आळवतात. म्हणजे आता किती बुद्धीची हाईट आहे आपली, का जे दत्तात्रय प्रभू तयार झालेला जीव घेऊन जाण्याच्या तयारीत आहे, आणि तुम्ही त्या दत्तात्रय प्रभूंक दत्तात्रय कवच म्हणून आमचं लग्न व्हावं, मुलीचं व्हावं, मुलाचं व्हावं, झालं तर पोरगं व्हावं, घर व्हावं, घरात शांतता व्हावी, सून चांगली भेटावी, पोरांनी माझ्या ताब्यात राहावं, माझंच ऐकावं. आणि आपण अनुभवातून आलेलो आहे, आपण सारं ताब्यात घेतलेलं आहे. आता नवीन सून आहे ती बी सारी ताब्यात घेणारच आहे ना. त्या टी व्हीवरती मालिका राहतात बघा, सून पण कधीतरी सासू असते, सासू पण कधीतरी सून असते, असं काहीतरी आहे ना. 10-10 वर्ष त्या मालिका पाहिल्या, तुम्हाला आवड द्यायला पाहिजे. 10 वर्ष त्या मालिका तुम्ही पाहताय, अत्यंत मन लावून पाहताय. उद्या काय होणार हे तुम्हाला अगोदर टेन्शन असतं. एक डॉक्टर आहेत पुण्याचे, उपदेशी आपले, अगदी गमती जमती मला सांगत असतात, काहीतरी भेटले का म्हणे बाबा काय सांगू, आपल्या उपदेशी बाया असो नाही तर अन्य बाया असो, सेम म्हणले प्रॉब्लेम असतो. म्हणले काय, एकच आजार कस तरी होतंय, काय होतं हे सांगता येत नाही. मग मी मानसिकता सांभाळतो, मानसिकता पाहतो. तुम्ही कोणत्या मालिका पाहतात, त्या मालिका पाहणं बंद करा, तुमचं कसं कसं होणं बंद होईल. त्या मालिकांपेक्षा त्या डायरेक्टरला, त्या दिग्दर्शकाला जेवढं टेन्शन तेवढ्या बायांना टेन्शन, उद्याचं काय होईल आणि उद्या हिचं काय होईल. मालिका पाहणं बंद करा, मोबाईल बंद करा, तुमचे सारे आजार नीट होऊन जातील. आणि स्मरण करा परमेश्वराचं, लीळाचरित्र वाचन करा, पहाटे उठा, काही करायची गरज नाही. आता हे कसं कसं होतं म्हणे, याला औषधच नाही आमच्याकडं, आम्ही 4 वर्ष शिक्षणही घेतलं आणि 5 वर्ष प्रॅक्टिसही केली, हे कसा कसा आजारच ऐकला नाही म्हणे आम्ही. परंतु तो आजार औषध काय हे न समजल्यामुळं मग आम्ही वेळ मारून नेतो. मालिका पाहायचं, त्या रडायला लागल्या का तुम्ही रडा, ते हसले का तुम्ही हसा. त्या एक ऑफिसमध्ये खरा किस्सा बरं का, एक ऑफिसचा मालक आहे, तो म्हणे एकदा सकाळी मी 10ला ऑफिसमध्ये गेलो, गेल्यानंतर साऱ्या बाया एकत्र आलेल्या, कुणी रडतंय, मग त्यांचे सारे माणसं जे आहे स्टाफ ते सांत्वन करताय, जाऊ द्या वगैरे. मला वाटलं ते सांगत होते, मला असं वाटलं का कोणीतरी गचकलं आपल्यातलंच, कोणाचे तरी आई वडील सासू सासरे काय जे असेल ते, त्याच्यामुळे यांना दुःख झालं. मी डायरेक्ट ऑफिसमध्ये गेलो, बेल वाजवली, शिपायला बोलवलं, म्हणे काय चाललं, काय झालं काय नेमकं. म्हणे काही नाही हो म्हणे, ते काल असे नाही का ते अभिनेते मेले. अरे ते मेले म्हणे, अहो ते मेले म्हणजे मालिकेत मेले म्हणे. या बायांना दुःख झालं म्हणे, असं करायला नव्हतं पाहिजे डायरेक्टरनी. तर आपल्यावरती कशाचा प्रभाव आहे, कोणाचा प्रभाव आहे. अशा साध्या साध्या गोष्टीचा प्रभाव, ते करण्यासाठी त्यांना पैसा भेटतो, त्याच्यासाठी आपण रडतो. देवासाठी कधी रडलो का हो आपण, का आमचा देव 850 वर्षापूर्वी गेला, आपण म्हणतो 850 वर्षापूर्वी गेले. 850 वर्ष ते गेल्याचं दुःख असायला पाहिजे का आनंद असायला पाहिजे. ते दुःख असलं पाहिजे की 850 वर्ष झाले, किती वेळा जन्माला आलो, किती नरकात गेलो, किती दुःख झालं, एवढं करू नये. मला देवानी बोध दिला, समजलं, जाणवलं, आता तो देव भेटल की नाही. त्यावेळेस मला देवानी का जन्माला घातलं नाही, जन्माला असेल तर मला का बोध दिला नाही, याचं दुःखच नाही कधी. आपल्याला देव आठवतच नाही कधी. आपल्याला भलतेच दुःख आहे, भलतेच अडचणी आहे. म्हणून दत्तात्रय प्रभूंची भक्ती करणं एवढं सोपं नाही. स्वामी श्री चक्रांची भक्ती, त्यातून दत्तात्रय प्रभूंकडे जाता येईल. गोविंदप्रभू बाबांक कुणी जाऊ शकत नाहीत. ज्या स्वामी श्री चक्रांनी ज्या भक्ताला पाठवलं सेवेला तेच जाऊ शकले. इथं गोविंदप्रभू बाबांकडे जाण्याच्या योग्यतेचे आपण नाही, दत्तात्रय प्रभूंकडे जाण्याच्या काय योग्यतेचे. त्याच्यामुळे ह्या भ्रमातून पहिले बाहेर पडा.
स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलेले अवतार आहे आपल्याला, त्यांची ओळख त्यांनी दिलेली आहे. पण आपला कलियुगाचा परब्रह्म परमेश्वर अवतार कोण आहे? स्वामी श्री चक्रधर. पूजनीय माईम भट आचार्य यांनी कधीच म्हटलं नाही की आम्हाला दत्तप्रभूंचं दर्शन द्या, चला आम्ही निघतो लगेच. तुम्ही द्या म्हणे, ज्ञान द्या, प्रेम द्या, काय करायचं ते करा. का त्यांना समज कमी होती? त्यांना प्राप्तीला जायचं नव्हतं? त्यांना दत्तप्रभू आवडत नव्हते? सारं होत होतं, पण त्यांनी त्यांची योग्यता ओळखली होती का माझी योग्यता काय आहे? माझी योग्यता इथपर्यंतच आहे. इथं आवळा, इथं प्रार्थना करा, इथं रडा, हे सांगतील ते करा. तिकडं आपण जाऊ शकत नाही, आपली अवस्थाच नाही आहे. आणि मग आपण हे झालं का दुसऱ्या नामाचं, ते झालं का दुसऱ्या नामाचं, ते करू शकत. पण दत्तात्रय अवतार समजणं, समजून घेणं, जाणून घेणं हे खूप मोठं अवस्थेला पोचलेली व्यक्ती तीच भक्ती करू शकते. आणि त्या अवस्थेला जाण्याची इच्छा मात्र नक्की ठेवा, प्रार्थना नक्की ठेवा, आर्तता नक्की ठेवा, तळमळ नक्की ठेवा, त्या भक्तीची आस नक्की ठेवा. स्वामी श्री चक्रधरांना विनंती करून पंचाळेश्वरला नक्की जा. पण विनंती इकडं करा, आमची योग्यताच नाही, पात्रताच नाही, तुम्ही दाखवलं, तुम्ही सांगितलं म्हणून जातोय. त्यामुळे तुम्ही जर विनंती केली दत्तप्रभूंना, तुम्ही सांगितलं, तर आम्हाला बी काहीतरी त्यांच्याकडून भेटू शकतं. डायरेक्ट गेले तर शक्यच नाही. त्यामुळे दत्तप्रभू अवतार हा अलौकिक अवतार आहे. त्या अलौकिक अवताराच्या संदर्भात स्वामी श्री चक्रधरांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे ते समजून घेणं, उमजून घेणं. आणि स्वामी श्री चक्रधर निरूपित श्रीकृष्ण महाराज, स्वामी श्री चक्रधर निरूपित श्री दत्तात्रय प्रभू महाराज, श्री चक्रपाणी प्रभू महाराज, श्री गोविंद प्रभू महाराज आणि स्वामी श्री चक्र निरूपित स्वतःचा अवतार स्वतःनी कसा सांगितला आहे, हे जर तुम्ही जाणून घेतलं तर तुमच्या धार्मिकतेमध्ये अत्यंत स्पष्टता येईल. यूट्यूबवरती हे सत्संग आहे, स्वामी श्री चक्र निरूपित श्रीकृष्ण महाराज. तुम्ही सर्च केलं का लगेच यूट्यूबवरती माझ्या चॅनलवरती तुम्हाला सत्संग ऐकायला भेटेल, दत्तप्रभूंचं ऐकायला भेटेल, श्री चक्रपाणी प्रभू महाराजांचं ऐकायला भेटेल आणि गोविंदप्रभू बाबांचं ऐकायला भेटेल. सारे अवतार उद्धार करते आहे, परंतु कुठं आपण सेटिंग करतोय, कुठं आपण साजत्य होतोय, कुठं आपली लेवल पोचते, कुठली आपली अवस्था आहे, ही आपण समजून घेतली पाहिजे. म्हणून स्वामी श्री चक्रधरांपर्यंतच आपल्याला जाणं एवढं सोपं नाही, तेव्हा पुढं विषयच येत नाही. म्हणून स्वामी श्री चक्रधरांची भक्ती करत असताना श्रीकृष्ण महाराजांची करा, श्री दत्तप्रभूंची करा. आपण तर त्या देवाच्या अवताराचं सुद्धा वर्गीकरण करून टाकलेलं आहे. श्रीमंती पाहिजे असेल, पैसे पाहिजे असेल, श्रीकृष्ण महाराज स्मरण करा म्हटले, महिनाभर स्मरण तेच करायचं. संकट आले, अडचणी आले, व्यवहार होत नाही, कोणीतरी फसवलंय, कोणाला तरी फसवायचंय, दत्तप्रभूंचं स्मरण करा म्हटले. हॉस्पिटलला गेलं, डॉक्टरने सांगितलं बायपास करावं लागेल, बायपास टाळायचं असं, दत्तप्रभूंचं स्मरण करा म्हटले. वर्गीकरण केलं आपण. आवराचं पाहिजे असेल, आपल्याला दृष्टपर पाहिजे असेल, चक्रपाणी प्रभू महाराजांचं, गोविंदप्रभू बाबांचं स्मरण आणि या दोन्ही अवताराचं स्मरण करायला कोणी सांगतच नाही. स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलंय 5वे ते निरंतर 8वावे, या 2 वर्गीकरण आपण नक्की केलेलं आहे. मी गेल्यानंतर विचारत असतो स्मरण करता का? हो म्हणे. 1 महिना श्रीकृष्ण महाराजांचं, 1 महिना दत्तप्रभूंचं, ह्याच अवताराचं चालू आहे म्हटले. म्हणलं का बरं? म्हणजे नाहीतरी आपल्याला जीवनात पाहिजे काय असते? श्रीमंती आणि निरोगी शरीर. सकाळी कधी उठता म्हणे 8 वाजता, व्यायाम वगैरे ते आपण कधी केलेलंच नाही म्हणले. निरोगी मागताय दत्तप्रभूंकड, 8 वाजता उठताय, व्यायाम करायचा नाही, खाणं 4 टाईम म्हणे. एवढं इस्टेट कमवली, एवढा पैसा कमवला म्हटले, आणि मग उपाशी मारायचं का म्हटले. एक माझे वकील मित्र आहे, अन्य आहे, तब्येत चांगली, पैसा भरपूर, पोट वाढलेलं. म्हणले काहीतरी सांगावं बाबा. म्हणलं काही नाही, सकाळचा जो नाश्ता आहे तो बंद कर, दुपारचं जेवण इतकं, संध्याकाळचं जेवण इतकं, याच्यामध्ये काहीच नाही म्हटलं. पाणी पित राहायचं, ज्यूस पित राहायचं, काही प्रॉब्लेम नाही म्हटलं. थोडाफार रिझल्ट दिसेल म्हटलं, आणि नक्की मग नंतर पुढची स्टेप मी सांगतो तुम्हाला कशी करायची. थोडंसं चिंतन केलं, म्हटले खायचं नाही, लोक काय म्हणतील, एवढी इस्टेट आहे आणि उपाशी मेलावं म्हणे हा माणूस, त्याच्यापेक्षा खाऊन मेलं तर चालेल म्हणे. लोकांनी नावं नाही ठेवले पाहिजे. आपली संस्कृती काय, आपला संस्कार आहे, आपला धर्म काय, तत्त्वज्ञानातून आपल्याला लाईफस्टाईल काय दिलेली आहे,
ती लाईफस्टाईल जर आपण स्वीकारली तर नक्कीच आपण परमेश्वराची भक्ती करू शकतो. कारण स्वस्थ चित्त बुद्धी संयमित, चित्त आपलं स्वस्थ असलं पाहिजे. आणि चित्त स्वस्थ राहण्यासाठी शरीर स्वास्थ्य आपलं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यासाठी सकाळचा नाश्ता, उदक, उदक या शब्दाचा अर्थ काय? पाणी. परंतु आपण नाश्ता करतो. नाश्ता ही आपली परंपरा नाही. नाश्ता बंद करा. दुपारचं जेवण तेही मोजकं, संध्याकाळचं जेवण तेही मोजकं. आपल्या धर्मामध्ये बघा, दुपारच्या जेवणाला काय म्हणतात? पीडाहरण. म्हणजे काय? जेवढी पीडा आहे ती हरण करायची. आपण खाल्यानंतर आपल्याला पीडा होती. देवाने सांगितलंय उपाशी राहून जेवढी पीडा होती तेवढं खा. फक्त जगण्यासाठी जेवढं गरजेचं आहे तेवढं खा. प्राणाशी आहार द्यावा, इंद्रियाशी न द्यावा. दुपार संध्याकाळच्या जेवणाला काय म्हणतात? व्याळी. म्हणजे वेळ मारून न्यायचं. आपण तिथं सुद्धा दणकून राहतं. आपलं सकाळी कसे उठाल, स्मरण कराल, कसं काय चिंतन कराल. आणि सकाळचं काय नाश्त्याला काय म्हणतात? उदक म्हणजे पाणी. तिथंही आपला आयटम राहतो भरपूर. 3-3 वेळा खाल्ल्यानंतर कसं स्मरण, कसं चिंतन, कशी योग्यता वाढेल. परत सकाळी उठायचं 8 वाजता 9 वाजता. व्यायाम नाही, व्यायामी वायू तुटे. थोडं सकाळी फिरा, फ्रेश राहा, मस्त राहा. बाहेर जरा गेल्यानंतर थोडासा व्यायामाला लक्ष द्या. आपल्याला जेव्हा आपण वेळ देतो तेव्हा परमेश्वराची धार्मिकता आपण करू शकतो. तुमचं शरीर जर नीट असेल तर मन स्वस्थ असेल, सदृढ असेल. तुमची बुद्धी स्थिर असेल. बुद्धी स्थिर असेल तरच तुम्ही स्मरण साधू शकता. तुमच्या डोक्यात खटके असेल. तुम्हाला कालच उदाहरण दिलं, एखाद्या बाईनी शेजारच्याने सुई नेलेली असेल तरी 8 दिवस तुमचे तिथंच वेच राहतो तुमचा. हिनं सुई आणून नाही दिली, हिनं सुई आणून नाही दिली. आणि शारीरिक व्याधी असेल तर विशेष नाही. जे आजारी त्यांना माहिती आहे, काहीच करू शकत नाही तुम्ही. तुमची सर्वात मोठी श्रीमंती शरीर आहे. आणि ज्याचं शरीर चांगलं तोच भक्ती व्यवस्थित करू शकतो, परमेश्वराची प्राप्ती करू शकतो. आणि हे खराब शरीर आहे स्वीकारणारा फक्त स्वामी श्री चक्रधरच आहे. इथं खराबी अजिबात चालत नाही. दत्तप्रभू श्रीकृष्ण महाराजांकडं उद्धरण उद्धवदेव आणि अर्जुन देव का बरं प्रसिद्ध आहे म्हटले? कारण ते राजे अवतार. त्यांना त्याच क्वालिटीचे भक्त, दत्तप्रभूंच्या त्याच क्वालिटीचे भक्त. इथं काही चालत नाही. आपण वर्गीकरण करून टाकलेलं आहे. यंत्रसुद्धा घरामध्ये बनवलेले आपण. हे यंत्र, ते यंत्र, ते यंत्र. कोणाकोणाच्या घरात यंत्र आहे दरवाजात घुसतानाच? तुम्ही कबूल होणार नाही, मला माहिती आहे. परंतु आहे प्रत्येकाच्या घरात यंत्र. यंत्र असेल तर काढून टाका. देवाचं नाम ज्याच्या घरात आहे, ज्याच्या मुखात आहे, त्यातला कोणत्याही यंत्राची गरज नाही, कोणत्या तंत्राची गरज नाही. नाम कोणाचं आहे? परमेश्वराचं आहे. अनंत ब्रह्मांडाचा नायक तो समर्थ आहे. त्या नामामध्ये ताकद, त्या प्रार्थनेमध्ये जेवढी ताकद आहे तेवढी कशातच ताकद नाही, कोणत्याच गोष्टीत ताकद नाही. प्रॉब्लेम आला, पाठी उठा, देवाशी बोला, देवाला सांगा अडचण आहे, प्रॉब्लेम्स आहे, असं आहे तसं आहे, रडा देवाकडं. पहा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो का? नाही झाला तर मला फोन करू नका, बाबा नाही झाला, पारायण करून घेता का तुम्ही? असं काही करू नका. एकदा नाही होईल तर दुसऱ्यांदी, दुसऱ्या नाही होईल तर तिसऱ्यांदी. लहान मुलगा असतं बघा, हट्ट धरतं. आपण दुर्लक्ष करतो, पण ते एवढं हट्ट धरतं का आपण सारे कामं सोडून मग त्याचा हट्ट पुरवतो. देवाने सांगितलं लेकरवाळी मातेचा दृष्टांत सांगितलं. देवाने सर्व प्रत्येक गोष्ट सांगितलेली आहे, परंतु तिथपर्यंत आपण पोचलेलो नाही आहे. म्हणून परमेश्वराची भक्ती करत असताना समजून उमजून जाणून ज्ञानवाचक केली पाहिजे. आणि ते ज्ञान आपल्याला कुणी दिलं आहे? स्वामी श्रीचक्राने. म्हणून सूत्रपाठात गेलं पाहिजे. सूत्रपाठात जो जात नाही तो धर्मातच नाही आहे. जोपर्यंत त्याला ते समजत नाही, कळत नाही, तो धर्माचा आणि परमेश्वराचा पाईकच नाही आहे, तो भक्तच नाही. कारण त्याला समज येईल कुठून? ज्ञान. आणि ज्ञान आहे कुठं? सूत्रपाठात. तत्वज्ञान तर खूप मोठं आहे, सुरुवात तिथून आहे. सुरुवात तर तिथून करा, त्याच्याशिवाय पर्याय नाही. पण परमेश्वराची भक्ती तिथपर्यंत तुम्ही आले ते परमेश्वराच्या कृपेने, परमेश्वराने आणलंय, हे आपलं अवभाग्य आहे. कारण तुम्हाला सांगितलं पहिल्या दिवशी परमेश्वराने आपली निवड केली. आपली अजून परमेश्वराच्या संदर्भात निवड झालेली नाही. आपली निवड प्रपंचाची आहे, अजूनही भौतिक सुखाची आहे, भौतिक अभिलाषेची आहे. त्याच्यासाठी आपण भक्ती करतोय. त्यातून निघा, दृष्टपर भक्तीतून निघा, हेतुक भक्तीतून निघा. परमेश्वर भक्तीला अहेतुक भक्ती, तुची व्हावं तुची भेटावं, त्याची भक्ती करायला लागली का सारं तो देणार आहे आपल्याला, सारं भेटणार आहे. तुम्हाला असं वाटून देऊ नका त्याची भक्ती करायला लागले म्हणजे इकडूनचं काय होईल. इकडं सारं देवानी सेटिंग केलेली, तुमचं सारं नियोजन केले, त्याचं होऊन राहा. सारं त्याची जबाबदारी आहे.
योगक्षेम वाम्याम सारा परमेश्वरच जबाबदारी घेतल्यामुळे सर्व करणार आहे. परंतु ती निष्ठा निर्माण करा आणि त्यातून बाहेर पडा. तत्त्वज्ञान खूप मोठा हा विषय खूप मोठे आहे, परंतु 1-1.25 तासात तो तुमच्यापुढं मांडायचा असतो आणि तो मांडण्यातून तुमच्या डोक्यात काहीतरी घालायचं असतं. तुमचे डोके ओपन असतील तर ते जातील, नाहीतर इथं तुम्ही बसले आणि कुठं फिरून येता हे तुम्हालाच माहिती. पण माझी ड्युटी आहे, माझी योग्यता पात्रता नसताना या मंडळाने मला इथं आमंत्रित केलं, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार. तुम्ही बी ते ऐकून घेतलं. परंतु तुमचं हित तुमच्या हातात आहे, परमेश्वर भक्ती तुमच्या हातात आहे. ती तुम्ही मात्र सांभाळली, कशी करायची ठरवली तर ती होऊ शकते. याबद्दल काही मनात प्रश्न असतील तर नक्की विचारा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.